हॅलो, गुड मॉर्निंग स्टुडंट्स. इंटरमॉलिक्युलर फोर्स अँड थर्मल एनर्जी. ओके, हा काय असणार आहे बघा, इंटरमॉलिक्युलर फोर्स अँड थर्मल एनर्जी. तर फर्स्ट थर्मल एनर्जी. थर्मल एनर्जी कशा म्हणायचं बघा, थर्मल एनर्जी. थर्मल एनर्जी इज द कायनेटिक एनर्जी of the particles. ओके, थर्मल एनर्जी म्हणजे काय असणार आहे, कायनेटिक एनर्जी ऑफ पार्टिकल्स. आता पार्टिकल्स म्हणजेच काय, पार्टिकल म्हणजे लक्षात घ्या मॉलिक्युल्स. का मॉलिक्युल्स असतील किंवा आयटम्स असतील, चल का ह्याला आपण काय म्हणणार आहे, पार्टिकल्स असं म्हणणार आहे. एखाद्या सबस्टन्समधील मॉलिक्युल्स किंवा आयटमची कायनेटिक एनर्जी म्हणजेच काय असणार आहे, आपली थर्मल एनर्जी असणार आहे. तर का कायनेटिक एनर्जी तुम्हाला ऑलरेडी माहीत आहे. ओके, तर कायनेटिक एनर्जी ऑफ दी पार्टिकल म्हणजेच मॉलिक्युल्स किंवा आयटमची कायनेटिक एनर्जी असणार आहे. ओके, आता मग ही थर्मल एनर्जी असणार आहे. ओके, थर्मल एनर्जी म्हणजेच कायनेटिक एनर्जी. मग लक्षात घ्या, आपल्या फिजिकल स्टेट आहेत, चल का फिजिकल स्टेट आपल्या ही कायनेटिक एनर्जी is directly proportional to temperature. ओके, कायनेटिक एनर्जी डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर. म्हणजे टेम्परेचर इन्क्रीज झालं आहे की मॉलिक्युल्सची किंवा आयटमची कायनेटिक एनर्जी इन्क्रीज होत असते. तर का त्यांची एनर्जी वाढते ना, टेम्परेचर इन्क्रीज झाल्यामुळे गॅस मॉलिक्युल असतील किंवा बाकीच्या सबस्टन्समधले मॉलिक्युल्स यांची एनर्जी वाढणार आहे. हल का ते लार्ज एम्प्टी स्पेस तयार करणार एकमेकांमध्ये. ओके, कायनेटिक एनर्जी इन्क्रीज झाली, कधी इन्क्रीज होणार, टेम्परेचर इन्क्रीज झालं की कायनेटिक एनर्जी वाढणार, टेम्परेचर कमी झालं की कायनेटिक एनर्जी पण आपली कमी होणार आहे. आता मग लक्षात घ्या, ही जी थर्मल एनर्जी आहे, थर्मल एनर्जी. ओके, थर्मल एनर्जी. ओके, इट इज थर्मल एनर्जी अँड इंटरमॉलिक्युलर फोर्स. थर्मल एनर्जी अँड इंटरमॉलिक्युलर फोर्स. ओके, हा जो थर्मल एनर्जी आणि इंटरमॉलिक्युलर फोर्स आहे ह्याच्यावरती 3 फिजिकल स्टेट आपल्या डिपेंड आहेत. 3 स्टेट हे आपल्या डिपेंड आहेत, लक्षात घ्या. त्यामध्ये कुठल्या आहेत सांगा, सॉलिड, लिक्विड आणि गॅस. ह्या 3 फिजिकल स्टेट आपल्या थर्मल एनर्जी आणि इंटरमॉलिक्युलर फोर्सवरती डिपेंड आहेत. लक्षात आहे ना. ओके, इंटरमॉलिक्युलर फोर्स म्हणजे काय असणार आहे, 2 मॉलिक्युल्समध्ये असणारं फोर्स ऑफ अट्रॅक्शन. ते आता आपण बघितलेलं आहे. चल का इंटरमॉलिक्युलर फोर्स म्हणजे 2 मॉलिक्युलमध्ये असणारं फोर्स ऑफ अट्रॅक्शन. ओके, आणि थर्मल एनर्जी ह्यांच्यावरती 3 फिजिकल स्टेट डिपेंड असतात, सॉलिड, लिक्विड आणि गॅस. ओके, आता मग लक्षात घ्या, ह्यामध्ये काय होणार आहे बघा, इंटरमॉलिक्युलर फोर्स इन्क्रीज झाला, इंटरमॉलिक्युलर फोर्स इन्क्रीज झाला की काय होत असतं, मॉलिक्युल्स एकमेकाच्या जवळ येत असतात. इंटरमॉलिक्युलर फोर्स म्हणजे 2 मॉलिक्युलमधला फोर्स हा वाढला की मॉलिक्युल्स एकमेकाच्या जवळ येत असतात. आणि हा कमी झाला की मॉलिक्युल एकमेकापासून ओके लार्ज डिस्टन्स ट्रॅव्हल करत असतात. आणि थर्मल एनर्जी म्हणजेच काय, आपली कायनेटिक एनर्जी ऑफ दी पार्टिकल. ओके, लक्षात दे ना. मग मला सांगा, थर्मल एनर्जी जर वाढली तर सबस्टन्सचं कन्वर्जन सॉलिड टू लिक्विड, लिक्विड टू गॅस होणार आहे. ओके, ह्या 3 फिजिकल स्टेट थर्मल एनर्जीवरती कशा डिपेंड आहे बघा, थर्मल एनर्जी इन्क्रीज किंवा डिक्रीज होत असते. ओके, थर्मल एनर्जी इन्क्रीज किंवा डिक्रीज झाली की काय होत असतं, लक्षात घ्या, फिजिकल स्टेट ऑफ दी सबस्टन्स चेंजेस. ओके, सबस्टन्सची फिजिकल स्टेट ही काय होत असते, चेंज होत असते. जे सॉलिड, लिक्विड, गॅस अशी चेंज होत असते, लक्षात घ्या. मग आता ही कशी होत असते, लक्षात घ्या. इथं आपण गॅस घेतला, गॅसचं कन्व्हर्शन लिक्विड आणि लिक्विडचं कन्व्हर्शन आपलं गॅस स्टेटमध्ये. लक्षात दे, गॅसचं कन्व्हर्शन लिक्विड, लिक्विडचं कन्व्हर्शन गॅसेस स्टेटमध्ये. ओके, आता ही मी ॲरो असा दाखवतोय, लक्षात. म्हणजे ही इंटर कन्व्हर्टिबल आहे, गॅसचं लिक्विडमध्ये पण होते आणि लिक्विडचं परत गॅसमध्ये पण होते. की इथं लिक्विडचा
इथं आपण सॉलिड घेऊया. ओके, सॉलिड. लिक्विडचा परत सॉलिडमध्ये आणि सॉलिडचं परत लिक्विडमध्ये होत असतं. आता हे इंटरचेंज ऑफ फिजिकल स्टेट आहे, हे कशावर डिपेंड आहे? आपलं थर्मल एनर्जी आणि इंटरमॉलिक्युलर फोर्सवर डिपेंड आहे. ओके, लक्षात आलं. मग लक्षात घ्या काय होत असतं बघा, गॅसियस स्टेट टू सॉलिड स्टेट. बघा आपण काय म्हणतो, गॅसियस स्टेट टू सॉलिड स्टेट, गॅस लिक्विड सॉलिड. गॅसियस स्टेट टू सॉलिड स्टेट इंटरमॉलिक्युलर फोर्स इन्क्रीज होतो. लक्षात का, इंटरमॉलिक्युलर फोर्स इन्क्रीजेस. लक्षात का, गॅस टू लिक्विड, लिक्विड टू सॉलिड, इंटरमॉलिक्युलर फोर्स वाढतो. म्हणजे दोन मॉलिक्युलमधलं फोर्स ऑफ अट्रॅक्शन वाढत असतं. गॅसमध्ये मॉलिक्युल कसे असतात तर एकमेकापासून असे लांब असतात ना, बरोबर ना, त्यामुळे इंटरमॉलिक्युलर फोर्स कमी असतो गॅसमध्ये. लिक्विडमध्ये कसं असतात, मॉलिक्युल एकमेकाच्या जवळ यायला चालू होतात ना, चल का. ओके, डिस्टन्स कमी असतं म्हणजेच काय असतं, फोर्स ऑफ अट्रॅक्शन जास्त असतं लिक्विडमध्ये. आणि सॉलिडमध्ये मॉलिक्युल एकदम कॉम्पॅक्टली अरेंज असतात, ह्यांच्यामध्ये कुठलाही लार्ज एम्प्टी स्पेस नसतो, म्हणजे मॉलिक्युल एकदम टाईटली फिटेड असतात. ओके, त्यामुळे इथं फोर्स ऑफ अट्रॅक्शन सगळ्यात जास्त असणार आहे. ओके, लक्षात दे ना. त्यामुळे काय असणार आहे, गॅस टू लिक्विड आणि लिक्विड टू सॉलिड इंटरमॉलिक्युलर फोर्स वाढत जातो, त्यामुळे फिजिकल स्टेटसुद्धा चेंज होते. चल का, सगळ्यात कमी इंटरमॉलिक्युलर फोर्स कुठं असणार आहे, गॅसेस स्टेटमध्ये. त्याच्यापेक्षा जास्त लिक्विड स्टेटमध्ये, लिक्विडपेक्षा जास्त कुठं असणार आहे, आपला सॉलिड स्टेटमध्ये असणार आहे. लक्षात येईल ना. इंटरमॉलिक्युलर फोर्स वाढला की फिजिकल स्टेट आपली चेंज होत जाते. लक्षात, गॅस टू लिक्विड, लिक्विड टू सॉलिड. लक्षात येईल ना. मग परत इंटरमॉलिक्युलर फोर्स कमी झाला की सॉलिडचा परत लिक्विड, लिक्विडचा आणखी कमी झाला इंटरमॉलिक्युलर फोर्स, तर परत त्याचं कन्वर्जन गॅसेस स्टेटमध्ये. ओके, आणि मग आता थर्मल एनर्जीचं रिलेशन कसं आहे, फिजिकल स्टेट चेंज होण्यासाठी बघा ह्याच्यामध्ये मी रिप्रेझेंट करतोय थर्मल एनर्जीचं. लक्षात घ्या कसं येणार आहे. थर्मल एनर्जी काय होणार आहे बघा, गॅस टू लिक्विड, लिक्विड टू सॉलिड, थर्मल एनर्जी डिक्रीजेस. थर्मल एनर्जी आपली काय होणार आहे, डिक्रीज होणार आहे. लक्षात घ्या, गॅस टू लिक्विड, लिक्विड टू सॉलिड थर्मल एनर्जी डिक्रीज होणार आहे. का डिक्रीज होत असते लक्षात घ्या. थर्मल एनर्जी म्हणजेच काय, आपली कायनेटिक एनर्जी ऑफ दी पार्टिकल. कायनेटिक एनर्जीची डेफिनेशन काय आपली, कशाला म्हणतो कायनेटिक एनर्जी आपण. कायनेटिक एनर्जी म्हणजेच काय, काय असते. ओके, मास ऑफ दी पार्टिकल, सॉरी वेलोसिटी ऑफ दी पार्टिकल्स ना, वेलोसिटी ऑफ दिस और स्पीड ऑफ दी पार्टिकल्स. चल का, एखाद्या ऑब्जेक्टचं स्पीड किंवा वेलोसिटी त्याला आपण कायनेटिक एनर्जी म्हणणार आहे. ती आपली तुमची फॉर्म्युला काय, 1/2 mv². तर ना, ओके, कायनेटिक एनर्जी म्हणजेच काय असणार आहे, वेलोसिटी ऑफ स्पीड ऑफ दी पार्टिकल. मग आता मला सांगा, गॅस टू लिक्विड, लिक्विड टू सॉलिड थर्मल एनर्जी आपली डिक्रीज होणार आहे. का डिक्रीज होते लक्षात घ्या. गॅस मॉलिक्युलमध्ये पार्टिकल्समधलं म्हणजेच मॉलिक्युलमधलं डिस्टन्स जास्त आहे. सब काय, इथलं डिस्टन्स जास्त आहे, त्यामुळं ह्याची थर्मल एनर्जी जास्त आहे ना. थर्मल एनर्जी म्हणजे कायनेटिक एनर्जी ऑफ दी मॉलिक्युल्स. आता कायनेटिक एनर्जी ऑफ दी मॉलिक्युल, जेवढे आयटम्स एकमेकापासून जास्त सेपरेट झालेले असणार आहेत तिथं मॉलिक्युल्स मूव्ह व्हायला किंवा रोटेट व्हायला तिथं जास्त चल का, जास्त एम्प्टी स्पेस असतो ना, चल का. ओके, जेवढे मॉलिक्युल एकमेकापासून लांब असणार आहेत तेवढं काय असणार आहेत, त्या मॉलिक्युल्सला स्पीड जास्त असणार आहे. जसे मॉलिक्युल्स एकमेकाच्या जवळ येणार तशी त्यांची मुवमेंट आहे किंवा स्पीड आहे ती कमी होणार असतात. ते सॉलिडमध्ये एकदम टाईटली फिट असतात, त्यामुळे इथं मुवमेंट होणार आहे का पार्टिकलची, मुवमेंट होणारच नाही ना. त्यामुळे इथं थर्मल एनर्जी म्हणजेच कायनेटिक एनर्जी सगळ्यात कमी असणार आहे. चल का, मॉलिक्युल्स एकमेकापासून लांब असेल तरच ते कसे असणार आहेत, कंटिन्युअस मोशनमध्ये असणार आहेत. ओके, जवळ येत झाले की त्यांची मोशन काय होणार आहे, कमी कमी होत जाणार आहे. मोशन कमी होणार म्हणजेच कायनेटिक एनर्जी कमी कमी होत जाणार ना. ओके, त्यामुळे काय होणार आहे, गॅसेस टू लिक्विड आणि लिक्विड टू सॉलिड कायनेटिक एनर्जी कमी होत जाणार, म्हणजे स्पीड ऑफ दी मॉलिक्युल कमी होत जाणार. त्यामुळे काय होणार आहे, तुमची थर्मल एनर्जी डिक्रीज होणार. लक्षात घ्या, गॅस टू लिक्विड, लिक्विड टू सॉलिड थर्मल एनर्जी कमी. ओके, गॅसमध्ये मॉलिक्युल्समध्ये डिस्टन्स जास्त, ओके, त्यामुळं स्पीड जास्त असणार आहे. कायनेटिक एनर्जी जास्त, त्यामुळं थर्मल एनर्जी जास्त. लिक्विडमध्ये मॉलिक्युल जवळ आले, स्पीड कमी झालं, त्यामुळे कायनेटिक एनर्जी पण कमी झाली.
ओके, थर्मल एनर्जी कमी. सॉलिडमध्ये एकदम टाईटली फिट असतात, त्यामुळे इथं मुवमेंट होणारच नाही. कायनेटिक एनर्जी एकदम कमी होणार, त्यामुळे थर्मल एनर्जी डिक्रीज होणार. असेल ना. ओके, अशा पद्धतीने ह्या 3 स्टेट्स आहेत, गॅस, लिक्विड आणि सॉलिड. ते आपल्या कशावर डिपेंड आहेत? थर्मल एनर्जी आणि इंटरमॉलिक्युलर फोर्सवरती डिपेंड आहे. लक्षात घ्या. गॅस टू लिक्विड, लिक्विड टू सॉलिड, इंटरमॉलिक्युलर फोर्स इन्क्रीज होणार. ओके, आणि गॅस टू लिक्विड, लिक्विड टू सॉलिड, थर्मल एनर्जी डिक्रीज होणार. दोन्ही एक्झॅक्ट रिव्हर्स आहे. लक्षात घ्या. कारण थर्मल एनर्जी कशावर डिपेंड आहे? आपली टेम्परेचरवर. चल का, टेम्परेचर इनक्रीज झालं की कायनेटिक एनर्जी वाढणार ना, मॉलिक्युल एकमेकांना सेपरेट होत चालवणार. लक्षात येते ना. ओके, अशा पद्धतीने ही इंटरमॉलिक्युलर फोर्स आणि थर्मल एनर्जी आहे, हे लक्षात येईल ना. ओके, आता ह्यानंतर नेक्स्ट पॉईंट याच्यामध्ये प्रॉपर्टीज ऑफ गॅसेस. ओके, कॅरेक्टरिस्टिक प्रॉपर्टी ऑफ गॅसेस. लक्षात घ्या की गॅसच्या प्रॉपर्टी काय आहेत हे आपण आता बघणार आहे. लक्षात, characteristic properties of gases. कॅरेक्टरिस्टिक प्रॉपर्टीज ऑफ गॅसेस. आता गॅसचे कॅरेक्टरिस्टिक प्रॉपर्टी आपण बघणार आहे. कुठल्या प्रॉपर्टी आपला गॅस मॉलिक्यूल रिप्रेझेंट करतोय ते आपल्याला बघायचं. लक्षात घ्या. आता ऑलरेडी आपण ह्याच्या प्रॉपर्टी स्टडी केलेत. काय असणार आहे बघा, कॅरेक्टरिस्टिक प्रॉपर्टीज ऑफ गॅसेस. गॅसेस आर लाइटर दॅन सॉलिड अँड लिक्विड. बरोबर आहे ना. ओके, लिक्विड आणि सॉलिडपेक्षा गॅसेस कसे असतात? गॅस कसा असतो? लाइटर असतो ना. गॅसेस आर ओके लाइटर दॅन सॉलिड्स अँड लिक्विड्स. ओके, लाइटर म्हणजे सॉलिड आणि लिक्विडपेक्षा गॅसचं वेट कमी असतं. लक्षात ना. ओके, गॅसचं वेट सॉलिड आणि लिक्विडपेक्षा कमी असणार आहे. त्यानंतर नेक्स्ट बघा, याच्यामध्ये लार्ज एम्प्टी स्पेस प्रेझेंट इन गॅसेस स्टेट. गॅसेस स्टेटमध्ये लार्ज एम्प्टी स्पेस असतात ना. ओके, बिटवीन द मॉलिक्युल्स. मॉलिक्युलमध्ये असे लार्ज एम्प्टी स्पेस असतात. चाल का, अनेक लार्ज एम्प्टी स्पेस, मॉलिक्युल्स एकमेकांहून सेपरेट झालेले असतात लार्ज एम्प्टी स्पेसनं. ओके, त्याच्यानंतर बघा पुढची आपली प्रॉपर्टी आहे याच्यामध्ये. ह्यामध्ये नेक्स्ट बघा, गॅसेस आर कॉम्प्रेसिबल. ओके, गॅस हे कॉम्प्रेस होऊ शकतात ना. कॉम्प्रेस म्हणजेच काय? प्रेशर अप्लाय केल्यावरती गॅस कॉम्प्रेस होता. लक्षात घ्या, त्यांचं व्हॉल्यूम कमी होत असतं. लक्षात घ्या की आता एवढ्या स्पेसमध्ये गॅस प्रेझेंट आहे, प्रेशर अप्लाय केलं की कॉम्प्रेस होतं ना. चल का, त्याचं व्हॉल्यूम कमी होणार. ते गॅसेस आर कॉम्प्रेसिबल. कॉम्प्रेस होऊ शकतात, त्याचं व्हॉल्यूम कमी होऊ शकतं ना गॅसेस. त्यानंतर नेक्स्ट याच्यामध्ये बघा, गॅसमध्ये इंटरमॉलिक्युलर फोर्स कसा असणार आहे? जास्त असणार की कमी असणार? जास्त असणार. इंटरमॉलिक्युलर फोर्स कमी असणार रे. पार्टिकल एकमेकापासून लांब असतात ना, त्यामुळे इंटरमॉलिक्युलर फोर्स कमी असतो. लक्षात घ्या. इंटरमॉलिक्युलर फोर्स लेस याच्यामधला इंटरमॉलिक्युलर फोर्स हा कमी असतो गॅसेसमधला. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट बघा पुढचा याच्यामध्ये गॅस मॉलिक्युल्स. ओके, गॅस मॉलिक्युल कॉम्प्रेसिबल आहेत, त्यामुळं गॅस मॉलिक्युल्स आर इन कंटिन्युअस रँडम मोशन. ओके, गॅस मॉलिक्युल हे कंटिन्युअस रँडम मोशनमध्ये असतात. आता रँडम मोशन म्हणजे काय असणार? लक्षात घ्या. समजा एखादा कंटेनर असेल, त्या कंटेनरमध्ये आपले असे गॅस मॉलिक्युल असतील. लक्षात घ्या की हा कंटेनर, हे असे गॅसचे मॉलिक्युल्स आहेत. ओके, गॅस मॉलिक्युल्स की हे कंटिन्युअस रँडम मोशनमध्ये असतात. रँडम मोशन म्हणजे ते कसेही मुवमेंट होत असतं. लक्षात घ्या. ओके, म्हणजे हा मॉलिक्युल इकडे येऊ शकतो, परत हा इकडे जाऊ शकतो, हा परत इकडं,
की हा परत इकडे जाऊ शकतो किंवा हा परत ह्याच्यावर कोलाईड होऊ शकतो. चाल का, एक मॉलिक्यूल दुसऱ्या मॉलिक्यूलवरती ओके स्ट्राईक होतो ना, म्हणजे कोलाईड होत असतो. लक्षात घ्या, एकमेकावरती असे आढळतात. लक्षात घ्या, कोलाईड होतात की असे कसेही रँडम मोशनमध्ये ते असतात. लक्षात घ्या, ओके, ह्याला रँडम मोशन असं म्हणायचं. चल का, कुठल्याही मॉलिक्यूलची मुवमेंट एका फिक्स डिरेक्शनला नसते, ते कंटिन्युअस असे रँडम मोशनमध्ये असतात. पण ह्या रँडम मोशनमध्ये असल्यामुळं काय होत असतं बघा, ते एकमेकावरती कोलाईड होत असतात, म्हणजे एकमेकावरती स्ट्राईक होत असतं. लक्षात घ्या, एक मॉलिक्यूल दुसऱ्या मॉलिक्यूलवरती स्ट्राईक होत असतो. मग ही कोलाईड झाल्यावरती काय होत असतं, कोलाईड झाल्यावरती ते प्रेशर एक्सर्ट करत असतात. लक्षात घ्या, हे गॅस मॉलिक्यूल कंटिन्युअस रँडम मोशनमध्ये असल्यामुळं ते एकमेकावरती कोलाईड होतात आणि ज्या कंटेनरमध्ये ही गॅस मॉलिक्यूल्स आहेत त्यांच्या वॉलवरती सुद्धा ते प्रेशर एक्झिस्ट करतात. लक्षात घ्या, म्हणजे काय म्हणतोय मी, गॅस मॉलिक्यूल कंटिन्युअस रँडम मोशनमध्ये असणार, रँडम मोशनमध्ये असल्यामुळे ते एकमेकावरती कोलाईड होत जाणार, कोलाईड होतात आणि परत ह्या ज्या कंटेनरमध्ये प्रेझेंट आहेत त्या कंटेनरच्या वॉलवरती सुद्धा ते कोलाईड होतात. लक्षात घ्या, ओके, ही कंटेनरची वॉल आहे ना, अशी एखादी आपली टँक असेल. लक्षात घ्या, त्याची ही वॉल आहे ना, चल का, ही वॉल ऑफ कंटेनर आहे. ओके, एकमेकावरती कोलाईड होत होत ते काय करणार आहेत, ह्या कंटेनरच्या वॉलवरती सुद्धा कोलाईड होत असतात. ओके, कंटेनरच्या वॉलवरती कोलाईड झाले तर ते काय करत असतात, एक्सर्ट्स प्रेशर. चल का, ते प्रेशर एक्सर्ट करत असतात असेल ना. ओके, वॉलवरती कोलाईड झालं तर ते काय घेणार आहेत, प्रेशर एक्सर्ट करणार असतात. घ्या, दे एक्सर्ट्स प्रेशर, असे ना, प्रेशर एक्सर्ट करत असतात. बघा आपण काय सांगितलं, गॅस मॉलिक्युल्स आर इन कंटिन्युअस रँडम मोशन, दे कोलाईड ईच अदर, ओके, अँड ऑल्सो ऑन दी वॉल्स ऑफ दी कंटेनर अँड देअरफॉर इट एक्झर्ट्स प्रेशर. की गॅस मॉलिक्यूल कंटिन्युअस रँडम मोशनमध्ये असल्यामुळं ते एकमेकावरती आणि वॉल ऑफ दी कंटेनरवरती कोलाईड होत असतात, त्यामुळे प्रेशर एक्झर्ट करत असतात. लक्षात. ओके, आणि त्यानंतर नेक्स्ट याच्यामध्ये बघा पुढची कॅरेक्टरिस्टिक आपली याच्यामध्ये काय आहे बघा, ह्यामध्ये टू गॅसेस आर युनिफॉर्मली मिक्स. ओके, गॅसेस आर मिक्स टुगेदर. ओके, अनेक गॅस एकमेकांमध्ये मिक्स होऊ शकतात. लक्षात घ्या, गॅसेस आर मिक्स टुगेदर टू फॉर्मस युनिफॉर्म मिक्सचर. ओके, टू फॉर्म युनिफॉर्म मिक्सचर. अनेक गॅस एकमेकांमध्ये मिक्स होतात ना. आता आपली इथे एअर आहे, एअरमध्ये नायट्रोजन आहे, ऑक्सिजन आहे, कार्बन डायऑक्साईड आहे, बाकीचे पण गॅसेस आहेत. परंतु आपल्याला कुठला कार्बन डायऑक्साईड आहे, कुठला नायट्रोजन आहे, कुठला ऑक्सिजन आहे आपण आयडेंटिफाय करू शकतो का, नाही ना. चल का, सगळे गॅसेस युनिफॉर्मली मिक्स असतात. लक्षात घ्या, गॅसेस एकमेकांमध्ये मिक्स झाल्यावरती युनिफॉर्म मिक्सर तयार होतं, म्हणजे कुठलाही गॅस त्यातून आपल्याला सेपरेट करता येत नाही. लक्षात घ्या, ओके, युनिफॉर्म मिक्सर तयार होतं, त्याच युनिफॉर्म मिक्सरला डिफ्युजन असं म्हणलं जातं. ओके, त्याला काय म्हणलं जातं, डिफ्युजन ऑफ गॅस. लक्षात, अनेक गॅसेस एकमेकात मिक्स झाल्यावरती युनिफॉर्म मिक्सर तयार करतात, त्या युनिफॉर्म मिक्सरला डिफ्युजन ऑफ गॅस असं म्हणलं जातं. चल का, डिफ्युजन ऑफ गॅस. ते गॅसेस डिफ्यूज होत असतात, एकमेकात मिक्स होत असतात, ते त्याला डिफ्युजन ऑफ गॅस असं म्हणलं जातं. ओके, ह्या सगळ्या आपल्या कॅरेक्टरिस्टिक प्रॉपर्टी आहेत गॅसेसच्या. लक्षात ना. ओके, आता ह्यानंतर नेक्स्ट आपण लक्षात घ्या, याच्यामध्ये प्रॉपर्टीज ऑफ गॅसेस, मेजरेबल प्रॉपर्टीज ऑफ गॅसेस आपण स्टडी करणार आहे. म्हणजे गॅसच्या कुठल्या कुठल्या मेजरेबल प्रॉपर्टी आहेत. मेजरेबल प्रॉपर्टी म्हणजेच काय, ज्या गॅसच्या प्रॉपर्टी मेजर करता येतात आपल्याला. चल का, ओके, मेजर करता येतात. आता ते कुठल्या कुठल्या प्रॉपर्टी आहेत बघा, मेजरेबल प्रॉपर्टी, ते आपण इथं बघूया. पहिली मेजरेबल प्रॉपर्टी आपण इथे घेणार आहे मास. चल का, मेजरेबल म्हणजे मेजर करता येणारी प्रॉपर्टी. चल का, की पहिली आहे आपली ह्याच्यातली मास. ओके, मास ऑफ गॅस. आता गॅसचं मास जे असतं, ओके, मास ऑफ गिव्हन व्हॉल्यूम ऑफ गॅस. ओके, आता गॅसचं आपल्याला मास काढायचा आहे. ओके, पर्टिक्युलर प्रत्येक गॅसला मास असते की नाही. ओके, मास फिक्स असतं
आपल्या सिलेंडर असतो ओके, डोमेस्टिक सिलेंडर आपला, त्याचंसुद्धा वेट फिक्स असतं ना, 14 किलोग्रॅम 15 किलोग्रॅमच्या आसपास तो असतो, लक्षात घ्या की प्रत्येक गॅसला फिक्स असं मास असतं. मास ऑफ ए गिवन व्हॉल्यूम ऑफ गॅस, दिलेल्या फिक्स व्हॉल्यूमच्या गॅसचं मास आपल्याला काढायचं. तर ते मास आपण कसं काढत असतो, गॅसचं टँकमध्ये समजा गॅस भरलेला आहे, बरोबर आहे, आणि एम्प्टी गॅसची टँक आहे, चल का, एक गॅसचा कंटेनर आपण घ्यायचा, त्याच्यामध्ये काय करणार आहे, समजा हा कंटेनर आहे, ह्याच्यामध्ये गॅस फुलफिल केलं आहे, आपण गॅस फिल केलं आहे ओके. ह्याचं वेट किती आहे बघायचं, चल का, ह्याचं वेट किती आहे बघायचं. एक कंटेनर आपण घेणार आहे, त्यात गॅस भरणार आहे. गॅस आपण सेपरेट बघू शकणार आहे ना, मग मास ऑफ ए गॅस आपण कसं काढू शकणार आहे, गॅसचं मास कसं काढत असतो, टँक आपण घेत असतो किंवा कंटेनर घेत असतो, त्यामध्ये गॅस भरलेला असणार आहे, त्याचं वेट करणार आपण, त्याचं वजन करणार, आणि गॅस संपल्यानंतर ह्याच टँकचं आपण वजन करणार, एम्प्टी टँकचं वजन करणार. ह्या दोघांच्यातला डिफरन्स असेल ते आपलं काय असणार आहे, मास ऑफ गॅस असणार आहे. तसंच आहे का, गॅसची टाकी भरलेली आपण घेणार, त्याचं वेट करणार, आणि गॅस टाकी संपल्यानंतर आपण त्याचं वेट करणार ओके. दोघांच्यातला डिफरन्स काढणार, ते तुमचं काय असणार आहे, मास ऑफ गॅस. असं ते नाही ओके. अशा पद्धतीने आपण मास ऑफ ए गॅस काढत असतो, लक्षात घ्या. मास ऑफ गिवन व्हॉल्यूम ऑफ गॅस हे कसं असणार आहे ओके, फिल्ड गॅस, फिल्ड कंटेनर ऑफ गॅस ओके, गॅसचा भरलेला कंटेनर, फिल्ड कंटेनर ऑफ गॅस, मास ऑफ ए और वेट ऑफ ए, वेट ऑफ फिल्ड कंटेनर ऑफ गॅस माइनस वेट ऑफ एम्प्टी कंटेनर, वेट ऑफ एम्प्टी कंटेनर. लक्षात ना, एम्प्टी कंटेनर आणि गॅसनं भरलेला कंटेनर ह्या दोघांचं वेट करणार, आणि त्यांच्यातला डिफरन्स म्हणजे काय असणार आहे, मास ऑफ ए गॅस असणार आहे. लक्षात ना ओके. मग आता मास ऑफ ए गॅस आपण कसं काढतो, मास ऑफ ए गॅस आता हे कसं काढायचं सांगितलेलं आहे. आता मग मासचं युनिट आपल्याला बघायचं आहे. युनिट आपलं कसं असणार आहे बघा, कुठल्या कुठल्या युनिटमध्ये आपण गॅस मेजर करत असतो, लक्षात घ्या, किलोग्रॅममध्ये, चल का, किलोग्रॅममध्ये गॅस सांगत असतो, ग्रॅममध्ये सांगत असतो, त्यानंतर मिलीग्रॅममध्ये सांगत असतो, चल का, हे सगळे मासचे युनिट आहेत. मग आता 1 किलोग्रॅम म्हणजे आपले किती असणार आहे, 10⁻³ ग्रॅम असतात ना ओके. 1 किलोग्रॅम म्हणजे 1000 ग्रॅम, चल का, 10⁻³ ग्रॅम, 1000 म्हणजेच 10⁻³ रे ओके, 3 झिरो आहेत त्यामुळे 10⁻³, चल का. आणि बघा 10⁻³ ग्रॅमचं मिलीग्रॅममध्ये 10⁻6 मिलीग्रॅम, चल का, 10⁻³ ग्रॅम म्हणजेच काय असणार आहे, 10⁻6 मिलीग्रॅम, किंवा 100 मिलीग्रॅमचा 1 ग्रॅम होत असतो, लक्षात घ्या ओके. 100 मिलीग्रॅमचा 1 ग्रॅम, चल का, आणि 1 किलोग्रॅममध्ये 10⁻6 मिलीग्रॅम, लक्षात घ्या ओके. आणि तुम्ही असं उलटे केलं, 1 मिलीग्रॅम इज इक्वल टू 10⁻, काय येणार आहे, -6 किलोग्रॅम ओके, असं होणार. आणि 1 ग्रॅम इज इक्वल टू काय येणार आहे, 10⁻³ किलोग्रॅम, असं पण होऊ शकतं, लक्षात घ्या. लक्षात येते ना ओके. हे आपलं सगळे गॅसचे युनिट आहे, लक्षात घ्या ओके, किलोग्रॅम, ग्रॅम आणि मिलीग्रॅम, असेल का. हे इंटर कन्व्हर्टिबल फॅक्टर्स आहेत आपले. आता ह्यानंतर मास नंतर नेक्स्ट आपण प्रॉपर्टी बघूया. पुढची प्रॉपर्टी याच्यामध्ये मेजर करता येणारी प्रॉपर्टी, त्यालाच आपण मेजरेबल प्रॉपर्टी असं म्हणतोय. नेक्स्ट प्रॉपर्टी काय आहे बघा याच्यामधले, नेक्स्ट प्रॉपर्टी, सेकंड प्रॉपर्टी याच्यामधली ती काय आहे बघा, व्हॉल्यूम ऑफ गॅस ओके. आता गॅसचं जे व्हॉल्यूम आहे, व्हॉल्यूम हे आपण कसं कॅल्क्युलेट करत असतो बघा, व्हॉल्यूम पी ऑफ ए गॅस ओके. गॅसला पर्टिक्युलर व्हॉल्यूम असतं ना, की प्रत्येक गॅसला फिक्स असं व्हॉल्यूम असतं. आपण सांगितले गॅसची प्रॉपर्टीज आहेत, गॅसेस हॅव फिक्स्ड शेप ओके. फिक्स शेप असतो का त्याला, गॅसला नसतो, लक्षात घ्या, डो नॉट हॅव फिक्स शेप अँड
व्हॉल्यूम, फिक्स व्हॉल्यूम किंवा फिक्स शेप नसतो, परंतु ते व्हॉल्यूम आपल्याला मेजर करता येतं, लक्षात घ्या. की गॅसला कुठलाही शेप नसतो किंवा साईज नसते, ज्या कंटेनरमध्ये आपण टाकत असतो त्याचा शेप ते ॲक्वायर करत असतं, लक्षात घ्या. ओके. आता गॅसचं व्हॉल्यूम आपण मेजर करणार आहे. आता गॅसचं व्हॉल्यूम कसं येणार आहे बघा. व्हॉल्यूम आपण कशामध्ये मेजर करत असतो रे, कुठले युनिट आहे व्हॉल्यूम मेजर करण्यासाठी, मीटर क्यूबमध्ये व्हॉल्यूम सांगतो आपण, युनिट लक्षात घ्या. ओके. मीटर क्यूब, त्यानंतर डेसिमीटर क्यूब, DM क्यूब, त्यानंतर लिटर, ml, सेंटीमीटर क्यूब, ह्यांच्यामध्ये आपण व्हॉल्यूम एक्सप्रेस करत असतो ना, लक्षात दे का. आता मग 1 मीटर क्यूब म्हणजेच लक्षात घ्या 10⁻³ लिटर. चल का, 1 मीटर क्यूब म्हणजे 10⁻³ लिटर, म्हणजे 1000 लिटर म्हणजे 1 मीटर क्यूब, लक्षात घ्या. ओके. ओके. आणि जेवढा लिटर असतो तेवढाच DM क्यूब असतो. ओके. 1 मीटर क्यूब म्हणजे 10⁻³ लिटर, 10⁻³ DM क्यूब. ओके. डेसिमीटर क्यूब आणि 10⁻³ डेसिमीटर क्यूब म्हणजेच ओके 10⁻⁶ ml. चल का. कारण का हे कसं रिलेशन असतं, 1 लिटर इज इक्वल टू 10⁻³ काय येणार आहे, ml येणार, लक्षात. ओके. 1000 ml म्हणजे 1 लिटर झाला. आपण हे मीटरमध्ये सांगालो, 1 मीटर क्यूब म्हणजे 10⁻³ लिटर, 10⁻³ DM क्यूब, 10⁻⁶ ml. चल का. ओके. आणि ml म्हणजे सेंटीमीटर क्यूब, 10⁻⁶ सेंटीमीटर क्यूब. ओके. आणि 1 सेंटीमीटर क्यूब म्हणजेच काय असतं, 1 ml असतो. चल का, हे लक्षात ठेवायचं. ओके. 1 लिटर इज इक्वल टू काय येणार आहे, 10⁻³ सेंटीमीटर क्यूब, असं सुद्धा आपण म्हणू शकतो ना. चल का. 1 DM क्यूब म्हणजेच 1 लिटर, 10⁻³ ml, 10⁻³ सेंटीमीटर क्यूब. लक्षात का. हे सगळे आपले कन्व्हर्सन फॅक्टर्स आहेत आणि हे व्हॉल्यूमचे युनिट आहेत, लक्षात येईल ना. ओके. आता त्यानंतर नेक्स्ट मेजरेबल प्रॉपर्टी बघा गॅसची. व्हॉल्यूम नंतर ओके, व्हॉल्यूम नंतर नेक्स्ट बघा याच्यामध्ये डेन्सिटी. ओके. डेन्सिटी आपण कसं काढणार असाल का, डेन्सिटी. ओके. डेन्सिटी आपली कशी असणार बघा, डेन्सिटी D. डेन्सिटी आपली कशी असते तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे. डेन्सिटी ऑफ गॅस इज द मास पर युनिट व्हॉल्यूम. ओके. डेन्सिटी मास अपॉन व्हॉल्यूम ना. ओके. मास M, व्हॉल्यूम V, D इज इक्वल टू M/V. ओके. मग मास आपण कशामध्ये सांगतो रे, युनिट काय ना डेन्सिटीचं, मास आपण किलोग्रॅममध्ये सांगतो. SI सिस्टीममध्ये, SI आणि CGS सिस्टीम ना. SI सिस्टीममध्ये मास किलोग्रॅम, CGSमध्ये ग्रॅममध्ये असतं. व्हॉल्यूम SI सिस्टीममध्ये मीटर क्यूबमध्ये. आता इथं किलोग्रॅम डिवाइड बाय काय येणार आहे, मीटर क्यूब. किलोग्रॅम वरती गेला, पर मीटर क्यूब. चल का. किंवा CGS सिस्टीममध्ये कसं येणार आहे, ग्रॅम घेतला पर सेंटीमीटर क्यूब. असेल का. ग्रॅम पर सेंटीमीटर किंवा दुसरं कसं असणार आहे, ग्रॅम पर DM क्यूब. चल का. डेसिमीटर क्यूब. ओके. किंवा ग्रॅम पर लिटर. ओके. असं पण आपण सांगू शकतो ना. हे सगळे डेन्सिटीचे आपले युनिट्स आहेत, लक्षात घ्या. आणि आपल्याला अनेक गॅस, एक गॅस असेल, एक सेपरेट गॅस असेल तर त्याची डेन्सिटी आपण कसं काढू शकतो, मास अपॉन व्हॉल्यूम. किती गॅसचं मास आहे आणि त्याने किती व्हॉल्यूम ऑक्युपाय केलं आहे, ओके, ते सांगू शकतो आपण. मग परंतु अनेक गॅस एकमेकांमध्ये मिक्स केले असतील, चल का, अनेक गॅस एकमेकांमध्ये मिक्स केले असतील तर त्यावेळी गॅसची डेन्सिटी ही विथ रिस्पेक्ट टू मास ऑफ हायड्रोजन काढली जाते. चल का. अनेक गॅस एकमेकांमध्ये मिक्स असतील तर त्या गॅसची डेन्सिटी विथ रिस्पेक्ट टू मास ऑफ हायड्रोजन काढली जाते. हायड्रोजनच्या मासची कंपॅरिझन करून त्या गॅसची डेन्सिटी काढली जाते. त्याला रिलेटिव्ह डेन्सिटी असं म्हणतात. चल का. रिलेटिव्ह डेन्सिटी. ओके. रिलेटिव्ह डेन्सिटी लक्षात घ्या. आता ती रिलेटिव्ह डेन्सिटीलाच आपण पेपर डेन्सिटी असं म्हणत असतो, लक्षात घ्या. ती रिलेटिव्ह डेन्सिटीचा फॉर्म्युला काय आपला, रिलेटिव्ह डेन्सिटी हे आपण कसं काढत असतो, मोलर मास डिवाइड बाय
ओके, काय फॉर्म्युला आहे? मोलर मास डिवाइड बाय 2 असेल का? ओके, रिलेटिव्ह डेन्सिटीमध्ये एकापेक्षा जास्त गॅस एकमेकांमध्ये मिक्स असतील तर अशा गॅस मिक्सचरचं डेन्सिटी कशी असणार आहे? रिलेटिव्ह डेन्सिटी. एक सिंगल गॅस असतं, डायरेक्ट असतं. ओके, रिलेटिव्ह डेन्सिटी म्हणजे अनेक गॅस मिक्स असेल तर त्याची डेन्सिटी मोलर मास डिवाइड बाय 2 असेल का? ओके, हे ना आपण करणार आहे. आता ह्याच्यानंतर लक्षात घ्या, आपलं मास जे आहे ह्याच्यामधलं मास. ओके, मास आपण कुठल्या युनिटमध्ये सांगितलं आहे? किलोग्रॅम, ग्रॅममध्ये किंवा मिलीग्रॅममध्ये आपण सांगत असतो ना. मग आता लक्षात घ्या, दुसरं मास काढण्याचा आणखी एक फॉर्म्युला लक्षात घ्या. तुम्हाला एखादा मास काढायचा असेल, नंबर ऑफ मोल्स दिले असेल, N is equal to molar mass, mass of gas, okay, divide by molar mass of gas. ओके, मास ऑफ गॅस डिवाइड बाय मोलर मास ऑफ गॅस. लक्षात येते का? ओके, एन म्हणजे नंबर ऑफ मोल्स आहेत. ओके, नंबर ऑफ मोल्स, नंबर ऑफ मोल्स आपण कशाला म्हणतोय? नंबर ऑफ मोल्स. का नंबर ऑफ मोल्स म्हणजेच काय असणार आहे? एखाद्या सबस्टन्समध्ये किती ॲटम्स, मॉलिक्युल्स किंवा आयन्स प्रेझेंट आहेत. ओके, ते आपण मोलमध्ये सांगत असतो. लक्षात घ्या. ओके ओके 1 mole of substance means amount of substance that contains atoms, molecules or ions. एखाद्या सबस्टन्समध्ये ॲटम्स, मॉलिक्युल्स किंवा आयन्स किती आहेत ते आपण मोलमध्ये एक्सप्रेस करत असतो. लक्षात घ्या. ओके, जसं तुम्ही मार्केटमध्ये ओके बनाना तुम्ही घे गेलाय, केळी घे गेलाय, तुम्ही 1 डझन केळी द्या म्हणता ना. 1 डझन केळीमध्ये 12 केळी असणार. तुम्ही असं म्हणून नाही 12 केळी द्या. ओके, 1 डझन केळी द्या म्हणता ना. ओके, 1 डझनमध्ये 1 मोल झाला त्याचा. चल का, तशा पद्धतीनं एखाद्या सबस्टन्समध्ये किती मोल्स आहेत हे आपण कसं सांगणार? त्याच्यामध्ये असणारे ॲटम्स, मॉलिक्युल्स किंवा आयन्सवरून सांगणार. चल का, किंवा आपण एखाद्या क्रिकेटरनं सेंचुरी केली तर आपण त्यानं 100 रन्स केले असं म्हणत नाही ना, आपण सेंचुरी मारली म्हणतो आपण. चल का, तशा पद्धतीनं ते 1 मोलमध्ये त्याची सेंचुरी झाली. लक्षात घ्या. 1 मोल ऑफ सबस्टन्स म्हणजेच काय? अमाऊंट ऑफ सबस्टन्स दॅट कंटेन्स ॲटम्स, मॉलिक्युल्स और आयन्स. चल का, एखाद्या सबस्टन्समध्ये किती ॲटम्स, मॉलिक्युल्स किंवा आयन असतात त्याला आपण मोल्स असं म्हणतो. मग ते मोल्स कसे काढले येतात? मास ऑफ ए गॅस डिवाइड बाय मोलर मास ऑफ ए गॅस, ह्या फॉर्म्युल्याने मोल्स काढले येतात. मास ऑफ ए गॅस हे मास ऑफ गॅस तुम्हाला दिलेलं असतं आणि मोलर मास ऑफ गॅस तुम्हाला माहीत असतं. चल का, ह्याची व्हॅल्यू. आता समजा तुम्ही हायड्रोजन घेतला असेल H2, तर H2चं मॅस समजा तुम्हाला दिला असेल इथं 2 ग्रॅम. चल का, 2 ग्रॅम दिला असेल की हे दिलेलं मास असेल. आणि आता हायड्रोजनचं मोलर मास तुम्हाला माहितीच आहे ना, किती आहे? मोलर मास ह्याचं 2 ग्रॅमच आहे ना. चल का, दिलेलं मास 2 ग्रॅम असेल, मोलर मास पण 2 ग्रॅमच आहे. त्यामुळे 2/2 नंबर ऑफ मोल्स किती आले? 1 आली ना. चल का, ओके, अशा पद्धतीनं. किंवा समजा कार्बनचं मास तुम्हाला 4 दिला असेल. चल का, आणि डिवायडेड बाय आपलं काय असणार आहे? ह्याच्यामध्ये 4 ग्रॅम कार्बनचं दिलेलं मास असेल आणि मोलर मास कार्बनचं किती आपलं 12 ग्रॅम आहे ना. चल का, तर इथे काय ना सांगा मग 4/12. चल का, हे किती आलं? 1/3 आलं ना. म्हणजे 0. किती आलं आपलं? हे 0.99. ओके, अशा पद्धतीने येणार. ओके, 1/3ची व्हॅल्यू किती येईल आपली सांगा? किती होणार? हे 0.9 येणार ना. चल का, 0.9 येणार. चल काय, 0.9 मोल्स आले इथं. चल का, अशा पद्धतीने आपण काढणार आहे. आता इथं बघा, ही मोल्स काढण्याचा फॉर्म्युला लक्षात आलं का? मोल्सवरून आपण मास काढू शकतोय ना. नंबर ऑफ मोल्स म्हणजेच काय? मास ऑफ गॅस डिवाइड बाय मोलर मास ऑफ गॅस आहे. लक्षात दे का? आता तुम्हाला डायरेक्ट जर मास दिलं नसेल, डायरेक्ट मास तुम्हाला दिलं नसेल, मोल्स दिले असतील, तर तुम्ही हा फॉर्म्युला घेऊन काढायचा आहे मास. ओके, की हा फॉर्म्युला कसं मास काढणार सांगा? मास ऑफ गॅस इज इक्वल टू काय येणार? ओके, मास ऑफ गॅस इकडं मोलर मास ह्याला मल्टिप्लाय होणार ना नंबर ऑफ मोल्सला. एन इंटू काय येणार आहे? मोलर मास. चल का, एन इंटू मोलर मास ऑफ गॅस. ह्या दोघांची व्हॅल्यू दिली असेल तर तुम्ही मास ऑफ गॅस काढू शकताय. चल का, आणि ते इथं आपण पुटअप करू शकतो. लक्षात का? किंवा लक्षात घ्या, तुम्हाला
जर नंबर ऑफ मोल्स पण दिले नसतील, ओके बघा नंबर ऑफ मोल्स पण तुम्हाला दिले नसतील, मास ऑफ गॅस कधी काढणार आहे, नंबर ऑफ मोल्स आणि मोलर मास माहीत असेल तरच काढणार ना. आता हे नंबर ऑफ मोल्स पण दिले नसतील तर तुम्हाला मास ऑफ गॅस कसं काढावं लागेल बघा. नंबर ऑफ मोल्स, ओके नंबर ऑफ मोल्सचा दुसरा फॉर्म्युला आहे असा पण लक्षात घ्या. नंबर ऑफ मोल्स इज इक्वल टू नंबर ऑफ पार्टिकल्स और नंबर ऑफ मॉलिक्यूल्स. ओके नंबर ऑफ मॉलिक्यूल्स डिवाइडेड बाय अवोगॅड्रोस नंबर. ओके डिवाइडेड बाय अवोगॅड्रोस नंबर ह्या फॉर्म्युल्यानं आपण काढू शकतो. आता नंबर ऑफ मॉलिक्युल्स तुम्हाला दिलेले असतात, नंबर ऑफ मॉलिक्युल्स किती आहेत ते तुम्हाला दिले जातात. अवोगॅड्रो नंबरची व्हॅल्यू ही आपली 6.022 इंटू 10⁻23 असते. ओके एवढी व्हॅल्यू असते अवोगॅड्रो नंबरची, ही फिक्स असते 6.022 इंटू 10⁻3. ओके दिलेले नंबर ऑफ मोल्स समजा इथं दिले असतील नंबर ऑफ मोल्स 6 दिले असतील समजा, किंवा इथं 3 दिले असतील. ओके 3 इंटू 10⁻12 असे मॉलिक्यूल तुम्हाला दिले असतील. तर हे नंबर ऑफ मॉलिक्यूल्स इथे घ्यायचे, अवोगॅड्रो नंबरची एवढी व्हॅल्यू ही कॅल्क्युलेशन करायचं, त्याच्यावरून आपल्याला काय मिळणार आहेत, नंबर ऑफ मोल्स मिळणार. नंबर ऑफ मोल्स मिळाले की काय करणार तुम्ही, मास ऑफ गॅस काढण्यासाठी ही नंबर ऑफ मोल्सची व्हॅल्यू इथं टाकणार. मोलर मास तुम्हाला माहीत असतं, ही मास ऑफ गॅस मिळणार ना, लक्षाल का, अशा पद्धतीने काढणार आहे तुम्ही. ओके नंबर ऑफ मोल्स ही बेसिक कन्सेप्ट ऑफ केमिस्ट्री फर्स्ट टॉपिक आहे आपला, त्याच्यामध्ये हे झालेलं आहे. ओके तुम्ही बघू शकता ते, लक्षाल का. आता इथं मी चार्ट एक थोडक्यात तुम्हाला सांगतोय कसं असतंय बघा. आता ही जर तुम्हाला नंबर ऑफ मॉलिक्यूल्ससुद्धा दिले नसतील, तर नंबर ऑफ मॉलिक्यूल्ससुद्धा दिले नसतील, तुम्हाला गॅसचं व्हॉल्यूम दिलं असेल, तर तुम्ही नंबर ऑफ मोल्स कसे काढायचे बघा. बघा नंबर ऑफ मोल्स काढण्याचा दुसरा एक फॉर्म्युला आहे. नंबर ऑफ मोल्स कसा काढायचं बघा. नंबर ऑफ मोल्स इज इक्वल टू व्हॉल्यूम ऑफ गॅस ॲट STP. STP म्हणजे स्टँडर्ड टेम्परेचर प्रेशर. ओके आता स्टँडर्ड टेम्परेचर प्रेशर किती असतं बघा, टेम्परेचर 273 केल्विन असतं आणि प्रेशर हे 1 ॲटमॉस्फिअर किंवा 1 बार असतं. चल का 1 बार किंवा 1 ॲटमॉस्फिअर, चल का हे लक्षात ठेवायचं. स्टँडर्ड टेम्परेचर प्रेशर STP. ओके STPला व्हॉल्यूम ऑफ गॅस किती असणार हे तुम्हाला दिलं जातं. गिवन व्हॉल्यूम ऑफ गॅस ॲट STP हे व्हॉल्यूम तुम्हाला दिलं जातं, डिवाइड बाय 22.4 करायचं का. 22.4 लिटर म्हणजे कुठल्याही गॅसचा 1 मोल, लक्षात घ्या ही रिलेशन आहे. कुठल्याही गॅसचा 1 मोल घेतला, कुठल्याही गॅसचा 1 मोल म्हणतो मी, त्याच्या तो किती व्हॉल्यूम ऑक्युपाय करतो, 22.4 लिटर ॲट STPला. की कुठल्याही गॅसचा STPला ॲट STP 1 मोल ऑफ एनी गॅस ऑक्युपाईज 22.4 लिटर एवढं व्हॉल्यूम ऑक्युपाय करत असतो. आणि त्याच्यामध्ये असणारे नंबर ऑफ पार्टिकल्स किंवा नंबर ऑफ मॉलिक्युल्स किती असतात, 6.022 इंटू 10⁻23 एवढे मॉलिक्यूल असतात. चल का 1 मोल ऑफ एनी गॅस ऑक्युपाईज 22.4 लिटर व्हॉल्यूम, आणि एवढ्या व्हॉल्यूममध्ये किती मॉलिक्यूल असतात, 6.022 इंटू 10⁻23 हे फिक्स असते. ओके पहिला टॉपिक आहे आपला सम बेसिक कन्सेप्ट ऑफ केमिस्ट्री, त्याच्यामध्ये हे सगळं दिलेलं आहे, ते तुम्ही बघू शकता. चल का चल आता नंबर ऑफ मोल्स तुम्हाला काढायचं आहे, कसं काढणार, तुम्हाला डायरेक्ट आता व्हॉल्यूम ऑफ गॅस दिलं जाईल, डिवाइड बाय 22.4 करायचं. हे 22.4 करून येणारी जी व्हॅल्यू आहे ती आपण नंबर ऑफ मोल्स येणार, आणि मग परत ती इथं आपण पुटअप करणार. चल का असं आपण मास ऑफ गॅस काढू शकतो. हे सगळे फॉर्म्युले लक्षात घ्या मास ऑफ गॅस काढण्याचे, लक्षात आहे ना, काय अंडरस्टँड. ओके आता ही झाली डेन्सिटी. आता डेन्सिटी नंतर नेक्स्ट आपली मेजरेबल प्रॉपर्टी काय, लक्षात घ्या पुढची मेजरेबल प्रॉपर्टी. नेक्स्ट मेजरेबल प्रॉपर्टी बघा ह्याच्यामधली, दॅट इज द प्रेशर
प्रेशर. आता प्रेशर लक्षात घ्या, प्रेशर P, गॅसचं प्रेशर आपलं काय असतं तुम्हाला माहिती आहे, प्रेशर P इज इक्वल टू F/A ना. चल का, हे तुम्हाला माहिती आहे, फोर्स पर युनिट एरिया. ओके, एखाद्या पर्टिक्युलर एरियावरती किती फोर्स अप्लाय करतो त्याला आपण प्रेशर म्हणत असतो ना. चल का, प्रेशर इज इक्वल टू फोर्स पर युनिट एरिया. ओके, लक्षात का, फोर्स एक्सर्टेड बाय गॅस ऑन पर्टिक्युलर एरिया, त्याला आपण प्रेशर ऑफ गॅस असं म्हणत असतो. आता मग ही प्रेशर ऑफ गॅस जे आहे ती त्याचे हे जे प्रेशर आहे, ही प्रेशर आपलं सी लेवलला, ओके, सी लेवलला ॲटमॉस्फेरिक प्रेशर हे आपले किती असतं, ओके, सी लेवलला ॲटमॉस्फेरिक प्रेशर, ओके, हे किती असतं रे, सी लेवलला प्रेशर हे 1 ॲटमॉस्फेअर असतं. चल का, सी लेवलला 1 ॲटमॉस्फेरिक प्रेशर असतं ना आपलं. आणि त्यानंतर प्रेशर आपण कुठल्या इन्स्ट्रुमेंटनं मेजर करत असतो, बॅरोमीटर और मर्क्युरी मॅनोमीटर. चल का, ही 2 इन्स्ट्रुमेंट आहेत प्रेशर मेजर करण्याचे. चल का, बॅरोमीटर किंवा मर्क्युरी मॅनोमीटर ह्या इन्स्ट्रुमेंटनं प्रेशर मेजर केलं जात असतं. सी लेवलला ॲटमॉस्फेरिक प्रेशर ही 1 ॲटमॉस्फेअर असतं, लक्षात घ्या. ओके, 1 ॲटमॉस्फेरिक प्रेशर असतं. आणि प्रेशर जर मेजर करायचं असेल तर ते हाईट ऑफ मर्क्युरी कॉलमवरती मेजर केलं जातं. हाईट ऑफ मर्क्युरी कॉलम. ओके, हाईट ऑफ मर्क्युरी कॉलमवरती हे प्रेशर मेजर केलं जातं. आता हाईट ऑफ मर्क्युरी कॉलम, ओके, ह्या मर्क्युरी मॅनोमीटर किंवा बॅरोमीटरमध्ये मर्क्युरीचं सगळं कॉलम असतो, तो प्रेशर दाखवत असतो, लक्षात घ्या किती आहे. तर हाईट ऑफ मर्क्युरी कॉलम ही आपली सेंटीमीटर आणि मिलीमीटरमध्ये असतं, लक्षात घ्या, सेंटीमीटर आणि मिलीमीटरमध्ये. मग आता लक्षात घ्या ही कसं असतं बघा, लक्षात घ्या. 1 ॲटमॉस्फेरिक प्रेशर हे आपलं ॲटमॉस्फेअरमध्ये सांगतो आपण. आणि दुसरे युनिट कुठलं आहे रे प्रेशरचं, न्यूटन पर मीटर स्क्वेअर. चल का, ही युनिट आहेत प्रेशरचे, न्यूटन पर मीटर स्क्वेअर असेल किंवा हे ॲटमॉस्फेअर असेल. चल का, हे प्रेशरचे युनिट आहे, बार असेल. चल का, युनिट आहे न्यूटन पर मीटर स्क्वेअर. न्यूटन पर मीटर स्क्वेअरलाच आपण काय म्हणतो, पास्कल असं म्हणतो. चल का, ओके, ते आपण कसं दाखवतो, PA, बरोबर आहे ना. ओके, PN दाखवत असतो, पास्कल PA. ओके, आता मग दुसऱ्या याच्यामध्ये लक्षात घ्या 1 ॲटमॉस्फेअरची व्हॅल्यू असते ती आपली किती असते, लक्षात घ्या 1 ॲटमॉस्फेअरची व्हॅल्यू. तर हाईट ऑफ मर्क्युरी कॉलम, ओके, 760 सेंटीमीटर ऑफ Hg. ओके, 1 ॲटमॉस्फेअर म्हणजे 760, ओके, 76 बघा याच्यामध्ये 76 सेंटीमीटर ऑफ Hg. चल का, आणि मिलीमीटरमध्ये केलं, चल का, किती मिलीमीटरमध्ये 1 सेंटीमीटर असतो आपला, किती मिलीमीटरमध्ये 1 सेंटीमीटर, 10 मिलीमीटर ना. चल का, 10 मिलीमीटरचा 1 सेंटीमीटर म्हणजे आता इथं सेंटीमीटरचं मिलीमीटरमध्ये करायचं झालं तर आपल्याला काय करावं लागेल सांगा, किती होणार याचं, 7, बरोबर 760 होणार ना. चल का, 760 mm ऑफ Hg. चल का, कारण का प्रेशर आपण हाईट ऑफ मर्क्युरी कॉलमवरून सांगतोय ना, सेंटीमीटर किंवा मिलीमीटरमध्ये हाईट ऑफ मर्क्युरी कॉलम आहे. 1 ॲटमॉस्फेरिक प्रेशर म्हणजेच किती असतं ते 76 सेंटीमीटर ऑफ मर्क्युरी किंवा 760 mm ऑफ Hg, मिलीमीटर ऑफ मर्क्युरी कॉलम. चल का, ओके, मग 1 ॲटमॉस्फेअरची व्हॅल्यू आणखी किती असते बघा पास्कलमध्ये, बघा लक्षात घ्या की 1.0325 इंटू 10⁵ न्यूटन पर मीटर स्क्वेअर. चल का, न्यूटन पर मीटर स्क्वेअर. हे न्यूटन पर मीटर स्क्वेअर तुम्ही असंच पण दाखवू शकता, असं पण दाखवू शकता. चल का, ओके, 1.01325. चल का, अशा पद्धतीनं आपली ही 1 ॲटमॉस्फेअरची व्हॅल्यू. आता 1.01325 म्हणजेच काय असतं आपलं
ओके, न्यूटन पर मीटर स्क्वेअरलाच आपण काय म्हणतोय, पास्कल म्हणतोय ना, 10⁵ पास्कल एवढी असते, लक्षात का? आता मग पास्कलचं कन्वर्शन तुम्हाला किलो पास्कलमध्ये करायचं असेल का, पास्कलचा किलो पास्कल जसा ग्रॅमचा किलोग्रॅम त्या पद्धतीनं पास्कलचं किलो पास्कल करायचं असेल तर लक्षात घ्या 10⁻³ मल्टिप्लाय करायचं असेल का, की 1.0132 ओके इंटू 10⁻, इंटू 10⁵ आहे, त्याला 10⁻³ मल्टिप्लाय करायचं, त्यावेळी आपल्याला किलो पास्कल मिळणार, KPa किलो पास्कल. मग आता हीच व्हॅल्यू किती येईल सांगा, इथं 10⁻+5 आहे, 10⁻ला 10⁻+5 गेलं किती राहिलं सांगा, 1.0132 इंटू 10⁻² राहिलं ना, बरोबर ना. मग आता ह्या 10⁻² ना आपण इकडे जर मल्टिप्लाय केलं तर कसं येईल सांगा, 101,325 ओके किलो पास्कल, लक्षात येईल ना. किलो पास्कलवर किलो न्यूटन पर मीटर स्क्वेअर, पास्कललाच न्यूटन पर मीटर स्क्वेअर म्हणते ना, तर किलो पास्कल म्हणा किंवा किलो न्यूटन पर मीटर स्क्वेअर म्हणा, लक्षात येते ना. काही लक्षात काय सगळ्यांना, की असं हे इंटर कन्व्हर्शन आहे, लक्षात घ्या. प्रेशरचं लक्षात आलं, सी लेवलला प्रेशर 1 ॲटमॉस्फिअर असतं, प्रेशर बॅरोमीटर किंवा मर्क्युरी मॅनोमीटरमध्ये मेजर करतो. हाईट ऑफ मर्क्युरी कॉलमवरून प्रेशर सांगितलं जातं. 1 ॲटमॉस्फिअरमध्ये 76 सेंटीमीटर ऑफ Hg, 760 mm ऑफ Hg, म्हणजे 1 ॲटमॉस्फिअर आणखी न्यूटन पर मीटर स्क्वेअरमध्ये ही व्हॅल्यू येणार, की असं आपण कन्व्हर्शन करत गेलो, लक्षात घ्या. अंडरस्टँड ओके, की लक्षात आलं, प्रेशर लक्षात आलं सगळ्यांना. आता त्यानंतर प्रेशर नंतर नेक्स्ट आपली मेजरेबल प्रॉपर्टी ह्याच्यामध्ये टेम्परेचर. बघा टेम्परेचर T, टेम्परेचर आपण गॅसचं मेजर करणार लक्षात घ्या. टेम्परेचर ऑफ गॅस. आता गॅसचं जे टेम्परेचर आहे ते टेम्परेचर मेजर करण्यासाठी आपण डिग्री सेल्सिअस, डिग्री फॅरनहाइट आणि केल्विन हे युनिट यूज करत असतो. आता मग टेम्परेचर काय सांगत असतो बघा, डिग्री ऑफ के टेम्परेचर रिप्रेझेंट डिग्री ऑफ हॉटनेस और कोल्डनेस ऑफ बॉडी. ओके, एखादी बॉडी असेल किंवा एखादा ऑब्जेक्ट असेल ती किती हॉट आहे किंवा किती कोल्ड आहे हे आपण टेम्परेचरमध्ये सांगत असतो ना, बरोबर की नाही. एका तुम्ही कुठलाही ऑब्जेक्ट घ्या की त्याचं टेम्परेचर किती वाढलं आहे, किती तो ऑब्जेक्ट हीट झाला आहे ते आपण टेम्परेचरमध्ये सांगत असतो ना, किंवा किती तो कोल्ड झाला आहे. आपल्या बॉडीचं टेम्परेचरसुद्धा आपण किती हॉट झालं आहे बॉडी आपली ती टेम्परेचरमध्ये सांगत असतो ना, किती आपल्याला कोल्ड झाली आपली बॉडी ती टेम्परेचरमध्ये सांगत असतो. की डिग्री ऑफ हॉटनेस और कोल्डनेस ऑफ बॉडी हे आपलं टेम्परेचरमध्ये एक्सप्रेस केले जाते. आणि टेम्परेचरमध्ये लक्षात घ्या एनर्जी फ्लो होत असते, लक्षात घ्या एनर्जी फ्लो होत असते. ओके, टेम्परेचरमध्ये एनर्जी फ्लो होत असते किंवा हीट फ्लो होत असते. की एखादी लक्षात घ्या हॉट बॉडीच्या कॉन्टॅक्टमध्ये आपण जर कोल्ड बॉडी ठेवली असेल तर एनर्जी कशी ट्रान्सफर होणार, हॉट बॉडी टू कोल्ड बॉडी ना, की इकडे एनर्जी ट्रान्सफर होत असते, लक्षात घ्या. बरोबर आहे ना, हॉट बॉडी टू कोल्ड बॉडी एनर्जी ट्रान्सफर होत असते. हीट ऑलवेज फ्लोज फ्रॉम हॉट बॉडी टू कोल्ड बॉडी, चल का, की अशी ट्रान्सफर होत असते एनर्जी, लक्षात घ्या. हे लक्षात ठेवायचं. ओके, आता ह्यानंतर टेम्परेचर मेजर करण्याचे युनिट आहेत आपले, ते आपले कुठल्याही लक्षात घ्या डिग्री सेल्सिअस. ओके, डिग्री सेल्सिअस आपण असं दाखवत असतो. त्यानंतर डिग्री फॅरनहाइट, ओके असं दाखवत असतो आपण. त्यानंतर केल्विन, चल का, हे सेल्सिअस, फॅरनहाइट आणि हे केल्विन असणार आहे, चल का. ह्यांच्यामध्ये ओके ही फॅरनहाइट, ओके, आणि हे आपले डिग्री सेल्सिअस. ह्या युनिटमध्ये आपण काय सांगत असतो, टेम्परेचरचे युनिट सांगत असतो, लक्षात घ्या. आता मग हे
सेल्सिअस, फॅरेनहाइट आणि केल्विन ही एकमेकांचं यांचं रिलेशन आहे, लक्षात घ्या. एकमेकांशी यांचं रिलेशन आहे. ते रिलेशन कसं आहे बघा, लक्षात घ्या. आता डिग्री सेल्सिअस आणि डिग्री फॅरेनहाइटमध्ये काय रिलेशन आहे लक्षात घ्या. बघा, डिग्री फॅरेनहाइट इज इक्वल टू, ओके, टेम्परेचर आपल्याला फॅरेनहाइटमध्ये सांगायचं असेल तर डिग्री फॅरेनहाइट इज इक्वल टू 9/5 C + 32. ओके, हा फॉर्म्युला आहे डिग्री फॅरेनहाइट आणि डिग्री सेल्सिअस मधला, लक्षात. आणि दुसरा डिग्री सेल्सिअस मध्ये तुम्हाला सांगायचं असेल डिग्री सेल्सिअस इज इक्वल टू ह्याच्यामध्येच कन्वर्जन होणार. ओके, डिग्री सेल्सिअस इकडं आला तर हे काय होणार आहे 5/9 होईल ना, आणि एफ इकडं मायनस होईल ना, F - 32 होईल, F - 32. चल का, हे डिग्री फॅरेनहाइट इज इक्वल टू 9/5 C + 32 आणि डिग्री सेल्सिअस इज 5/9 F - 32, लक्षात दे ना. आणि दुसरा इथं डिग्री सेल्सिअस आणि केल्विनमध्ये टेम्परेचर इन केल्विन. ओके, टेम्परेचर आपल्या केल्विनमध्ये सांगायचं, चल का, केल्विनमध्ये. तर कसं करायचं बघा, टेम्परेचर इन डिग्री सेल्सिअस. ओके, टेम्परेचर इन डिग्री सेल्सिअस प्लस 273. चल का, तुम्हाला केल्विनमध्ये टेम्परेचर सांगायचं तर डिग्री सेल्सिअसमध्ये काय करायचं 273 ॲड करायचं, लक्षात द्या. आता सगळ्यांचं एक एक एक्झाम्पल घेऊन तुम्हाला सांगतो कसं असणार बघा ह्यामध्ये. आता ही आपण घेऊया, लक्षात बघा. याच्यामध्ये तुम्हाला कन्वर्ट 30 डिग्री सेल्सिअस इंटू डिग्री फॅरेनहाइट. ओके, 30 डिग्री सेल्सिअसचं डिग्री फॅरेनहाइटमध्ये कन्वर्शन तुम्हाला करायचं आहे, तर तुम्ही हा फॉर्म्युला घ्यायचा. ओके, फॅरेनहाइटमध्ये करायचं ना, म्हणून फॅरेनहाइटचा फॉर्म्युला डिग्री फॅरेनहाइट इज इक्वल टू काय फॉर्म्युला आहे 9/5 C + 32. C किती आहे रे 30 आहे ना, 30 + 32. चल का, ओके, हे कसं येणार सांगा 9/5 किती येणार इकडे. ओके, हे आता मल्टिप्लाय करा, किती येणार सांगा ह्याच्यामध्ये, किंवा हे डायरेक्ट तुम्ही असं जर घेतलं ह्याच्यामध्ये हे असं करून, तर हे कसं होणार सांगा 9/5. ओके, 9 इंटू हे काय होणार आहे 6, हे प्लस इकडं 32. चल का, मग हे किती होणार सांगा टोटल आता किती होणार. ओके, 54 ना हे, आणि हे प्लस काय येणार 32, किती होणार 86. चल का, 86 हे काय होणार डिग्री फॅरेनहाइट, लक्षात घ्या. ओके, डिग्री फॅरेनहाइट. चल का, एवढं होणार 86 डिग्री फॅरेनहाइट म्हणजे 36, ओके सॉरी 30 डिग्री सेल्सिअस. ओके, आता त्यानंतर आपल्या बॉडीचं टेम्परेचर किती असतं रे फॅरेनहाइटमध्ये 98.6 असतं. चल का, मग आता त्याचं कन्वर्शन तुम्ही करून बघा. ओके, फॅरेनहाइटमध्ये 98.6 डिग्री फॅरेनहाइट म्हणजेच किती आपलं टेम्परेचर असतं डिग्री सेल्सिअसमध्ये 37 असतं. चल का, म्हणजे आता 37चं तुम्ही करून बघा. 37 डिग्री सेल्सिअसचं कन्वर्शन तुम्ही फॅरेनहाइटमध्ये करा, किंवा 98.6 असतं ना डिग्री फॅरेनहाइट, ह्याचं कन्वर्शन तुम्ही डिग्री सेल्सिअसमध्ये करून बघा, बरोबर 37 येते की नाही. बघा इथं सेम फॉर्म्युला यूज करणार. डिग्री सेल्सिअस इज इक्वल टू काय ओके 5/9. चल का 5/9 F - 32. एफची व्हॅल्यू किती आहे रे किती आपला 98.6 आहे, मायनस काय आपला 32. हे किती आलं बघा, हे आपलं हे कॅल्क्युलेट करा, बरोबर एवढं येते आपलं. हां बरोबर आहे. ओके, हे आपलं 66.6 येतं ना. ओके, आता मग हे किती आलं बघा. ओके, जवळपास इथं 5 × 7 इथे किती येणार बघा 7.7 वगैरे येईल इथं. 7.7 म्हणजेच हे बघा याच्यामध्ये किती येणार आहे
35 म्हणजे 36च्या आसपास येते, चाल का, 36च्या आसपास येतं, राऊंड फिगर, चाल का. ओके, 35-6च्या आसपास येतं, म्हणजे हे जवळपास येतं 36-37 येतं, लक्षात घ्या. ओके, अशा पद्धतीने हे काढायचं. आणि इथं बघा, तुम्हाला आता केल्विनमध्ये जर काढायचं असेल, ओके, केल्विनमध्ये, तर केल्विनमध्ये कसं आहे ना बघा, तुम्हाला दिलेलं टेम्परेचर समजा डिग्री सेल्सिअसमध्ये टेम्परेचर तुम्हाला 25 डिग्री सेल्सिअस दिलं असेल, 25 डिग्री सेल्सिअस दिला असेल, त्याचं केल्विनमध्ये करा म्हणलं असेल, ती व्हॅल्यू इथं घ्यायचं आणि काय करायचं, 273 आपलं काय करणार तुम्ही ॲड करणार आहे. ओके, मग हे ॲड केल्यावरती किती येणार आहे आपलं, 298 केल्विन, चल का, बरोबर आहे ना. ओके, हां 37 येते, हां, ओके ओके, बरोबर. ओके, 37च्या आसपास येते, लक्षात ना, 0.7 पुढचा घेतला नाही. ओके, इथं 298 लक्षात घ्या, क्लिअर झाले ना. ओके, कुठलाही तुम्ही घेऊ शकता, लक्षात घ्या. समजा तुम्ही इथं 30 घेतला असेल, 30 डिग्री सेल्सिअस, तर ह्याच्यात 273 ॲड करायचं, किती झालं सांगा. ओके, किती झालं हे, 303 केल्विन ना, बरोबर ना. अशा पद्धतीने केल्विनचं डिग्री सेल्सिअसचं केल्विनमध्ये आपण करू शकतो, लक्षात का. आणि आता प्रॉब्लेम सॉल्व करत असताना आपण तुम्हाला दिलेलं टेम्परेचर डिग्री सेल्सिअसमध्ये असेल तर त्याचं कन्व्हर्सन केल्विनमध्ये करूनच घ्यायचं ते. ओके, त्यावेळी आपण बघणार आहे, लक्षात येईल ना. ओके, ही टेम्परेचरचं लक्षात घ्या, ही मेजरेबल प्रॉपर्टी आहे गॅसचे, क्लिअर आहे ना. ओके, त्यानंतर टेम्परेचर नंतर नेक्स्ट बघा डिफ्युजन ऑफ गॅस. नेक्स्ट प्रॉपर्टी आपली डिफ्युजन ऑफ गॅस. नेक्स्ट बघा डिफ्युजन. आता डिफ्युजन ऑफ गॅस, आता डिफ्युजन कशाला म्हणणार आहे रे आपण, आताच आपण सांगितलं आहे डिफ्युजन ऑफ गॅसचा फॉर्म्युला काय आपला, डिफ्युजन काय असणार आहे सांगा. 2 or more gases mix together to form uniform mixture or homogeneous mixture, त्याला आपण काय म्हणणार आहे, डिफ्युजन ऑफ गॅस. चल का, डिफ्युजन की 2 or more gas mix के to form uniform mixture or homogeneous mixture or homogeneous mixture. ओके, चल का, युनिफॉर्म मिक्सर किंवा होमोजिनस मिक्सर तयार होतं, लक्षात घ्या. ही एकमेकांपासून आपण सेपरेट करू शकत नाही, आयडेंटिफाय करू शकत नाही, त्याला आपण डिफ्युजन ऑफ गॅस म्हणणार आहे. ओके, मग आता ही फॉर्म्युला कसा आहे बघा डिफ्युजन ऑफ गॅसचा. डिफ्युजन ऑफ गॅस इज इक्वल टू, ओके, व्हॉल्यूम ऑफ गॅस डिफ्यूज. ओके, डिफ्यूज झालेल्या गॅसचं व्हॉल्यूम म्हणजे आता होमोजिनस मिक्सचर म्हणजे आता इथं आपल्या एअरमध्ये नायट्रोजन आहे, ऑक्सिजन आहे, कार्बन डायऑक्साईड आहे, ह्या सगळ्या गॅसचं एकत्रित व्हॉल्यूम म्हणजे व्हॉल्यूम ऑफ गॅस डिफ्यूजन. चल का, ओके, व्हॉल्यूम ऑफ गॅस डिफ्यूजन डिवाइड बाय टाइम रिक्वायर्ड फॉर डिफ्यूजन. काय ना, टाइम रिक्वायर्ड फॉर डिफ्यूजन. डिफ्युजनसाठी लागणारा टाइम म्हणजे किती वेळ लागणार आहे तुम्हाला. समजा ऑक्सिजन आणि नायट्रोजन दिला आहे, ही दोन गॅस आहेत, हे एकमेकात मिक्स झाल्यावरती त्यांना डिफ्युजन आपण म्हणणार आहे. ते मिक्स झाल्यावरती होमोजिनस मिक्सर तयार होणार आहे, मग त्यांचं व्हॉल्यूम किती झालं ते आपण लिहिणार. आणि ती नायट्रोजन आणि ऑक्सिजन एकमेकात मिक्स व्हायला किती टाईम लागला, ती टाईम रिक्वायर्ड फॉर डिफ्युजन. चल का, ओके, आता हे अशा पद्धतीने आपण काढणार आहे. आता तुम्हाला ह्याचं युनिट सांगायचं, युनिट ऑफ डिफ्युजन कुठल्या युनिट येणार सांगा. व्हॉल्यूम आपण कशामध्ये मेजर करतोय, DM क्यूबमध्ये, टाईम सेकंडमध्ये सांगतोय आपण. चल का, टाईम सेकंडमध्ये ना, ओके, हे DM क्यूबमध्ये टाईम सेकंडमध्ये असतो ऑलवेज. ओके, हा सेकंद वरती गेला पर सेकंड, बरोबर ना. समजा व्हॉल्यूम तुम्ही सेंटीमीटर क्यूबमध्ये घेतला असेल, टाईम ऑलवेज सेकंडमध्ये, CGS असू द्या, SI सिस्टीम असू द्या, वरती गेला पर सेकंड. चल का,
अशा पद्धतीने आपण हे वॉल्यूम सांगत असतो. चल का सॉरी डिफ्युजनचं युनिट आहे dm क्यूब पर सेकंड सेंटीमीटर क्यूब पर सेकंड. आणि डिफ्युजन ऑफ गॅसचं जे डिफ्युजन असणार आहे इनवर्सली प्रोपोर्शनल टू मोलर मास. हे लक्षात ठेवायचं आहे CET पॉईंट ऑफ व्ह्यू. चल का की डिफ्युजन ऑफ गॅस इनवर्सली प्रोपोर्शनल टू मोलर मास म्हणजे ज्या गॅसचं मोलर मास जास्त आहे त्याचं डिफ्युजन रेट ऑफ डिफ्युजन कमी असतं. चल का जेवढा गॅसचं व्हॉल्यूम जास्त तेवढा तो लगेच मिक्स होणार नाही. जेवढा गॅसचं व्हॉल्यूम कमी असणार आहे तो लगेच मिक्स होणार. लक्षात घ्या मास जेवढं कमी असणार गॅसचं म्हणजे लायटर जेवढा गॅस असेल तेवढं त्याचं डिफ्युजनचा रेट फास्ट असतो. लक्षात घ्या वेट वाढले की डिफ्युजनचा रेट कमी होत असतो. लक्षात घ्या त्यामुळे डिफ्युजन इनवर्सली प्रोपोर्शनल टू मोलर मास म्हणजे मोलर मास वाढले की रेट ऑफ डिफ्युजन कमी होत असतो आणि मोलर मास कमी झाले की रेट ऑफ डिफ्युजन इन्क्रीज होत असतो वाढत असतो. लक्षात येतं ना. ओके अशा पद्धतीने ह्या सगळ्या आपल्या मेजरेबल प्रॉपर्टीज ऑफ गॅसेस होत्या. क्लिअर झाले. ओके आता ह्यानंतर नेक्स्ट आपण लक्षात घ्या याच्यामध्ये आता गॅस लॉज आपण स्टडी करणार आहे. ओके गॅस लॉज. ओके आता कुठले गॅस लॉ आपण बघणार आहे बघा. आता ह्याच्यामध्ये गॅस लॉमध्ये रिलेशन सांगितलं आहे प्रेशर व्हॉल्यूम टेम्परेचर नंबर ऑफ मोल्स ह्यांच्यात रिलेशन सांगितलं आहे. ओके गॅस लॉज. ओके तर गॅस लॉज इट गिव्स रिलेशन बिटवीन प्रेशर व्हॉल्यूम टेम्परेचर नंबर ऑफ मोल्स. ओके ह्यांच्यातलं रिलेशन हे सांगत असतात. तर पण पहिला जो टोटल आपले गॅस लॉज किती आहेत बघा. बॉयल्स लॉ सेकंड आहे याच्यातला चार्ज लॉ. त्यानंतर थर्ड आहे गे-लुसायक्स लॉ. ओके गे-लुसायक्स लॉ आणि त्यानंतर आहे अहोगॅड्रोज लॉ. ओके अहोगॅड्रोज लॉ आणि नेक्स्ट आहे तो डाल्टन्स लॉ ऑफ पार्शियल प्रेशर. लक्षात डाल्टन्स लॉ ऑफ पार्शियल प्रेशर. हे 5 लॉजचा आपण इथं स्टडी करणार आहे. ओके हे प्रेशर व्हॉल्यूम टेम्परेचर आणि नंबर ऑफ मोल्स ह्या सगळ्यांच्यात मधलं हे रिलेशन सांगत असतात. ओके आता मग पहिला आपण ह्याच्यामधला घेणार आहे तो बॉयल्स लॉचा आपण स्टडी करणार आहे. ओके बॉयल्स लॉ हा प्रेशर आणि व्हॉल्यूम या दोघांच्यामधलं रिलेशन सांगत असतो. प्रेशर आणि व्हॉल्यूम. पहिला बॉयल्स लॉ काय असणार आहे बघा यामध्ये. ओके बॉयल्स लॉ. बॉयल्स लॉ काय आहे बघा. ॲट फॉर फिक्स्ड मास ऑफ गॅस a gas and at constant temperature okay T म्हणजे टेम्परेचर. at constant temperature pressure of a gas is inversely proportional to volume. Is inversely proportional to is inversely proportional to volume. गॅसचं मास फिक्स असताना म्हणजे मास चेंज होत नसेल आणि टेम्परेचर कॉन्स्टंट असेल त्यावेळी प्रेशर ऑफ गॅस इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू व्हॉल्यूम. ओके मग हे कसं येणार बघा. प्रेशर इनवर्सली प्रोपोर्शनल टू व्हॉल्यूम हे आपण असं दाखवणार आहे. चल का प्रेशर इनवर्सली प्रोपोर्शनल टू व्हॉल्यूम म्हणजे प्रेशर वाढलं की व्हॉल्यूम काय होणार कमी होणार ना. जेवढं प्रेशर जास्त तेवढं व्हॉल्यूम कमी. प्रेशर कमी व्हॉल्यूम जास्त. लक्षात प्रेशर इनवर्सली प्रोपोर्शनल टू व्हॉल्यूम आहे. आता ही प्रोपोर्शनॅलिटी सिम्बॉल आहे मध्ये. हे प्रोपोर्शनॅलिटी सिम्बॉल आपण काढलं P इज इक्वल टू K बाय V होईल. बरोबर आहे ना. K आपलं काय इथं कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी.
कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी. ओके, कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी आहे. आता मग हा वॉल्यूम ह्या साईडला घेतला तर पी व्ही इज इक्वल टू काय होणार, के होणार. वॉल्यूम इकडे मल्टिप्लाय होईल ना, पी व्ही इज इक्वल टू के. म्हणजे आता आपल्याला दुसरं रिलेशन आपण इथं काय सांगू शकतो, हा काय मिळालं आहे, प्रॉडक्ट मिळालं आहे ना आपल्याला, प्रेशर आणि वॉल्यूमचा प्रॉडक्ट मिळाला आहे. ओके, हा कसा आहे, कॉन्स्टंट आहे. ओके, म्हणून आपण काय सांगू शकणार, ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर प्रॉडक्ट ऑफ प्रेशर अँड वॉल्यूम. चल का, ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर प्रॉडक्ट ऑफ प्रेशर अँड वॉल्यूम इज ऑलवेज कॉन्स्टंट. चल का, टेम्परेचर कॉन्स्टंट असताना ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर प्रोडक्ट ऑफ प्रेशर अँड वॉल्यूम इज ऑलवेज कॉन्स्टंट. चल का, प्रोडक्ट ऑफ प्रेशर अँड वॉल्यूम इज ऑलवेज कॉन्स्टंट. चल का, असा सुद्धा आपण बॉयस लॉ एक्सप्लेन करू शकतो किंवा स्टेटमेंट ह्याचं देऊ शकतो. बॉयस लॉचे दोन स्टेटमेंट झाले बघा. पहिला कुठला आहे, फॉर फिक्स्ड मास ऑफ ए गॅस अँड ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर प्रेशर ऑफ गॅस इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू वॉल्यूम. आणि हे ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर प्रोडक्ट ऑफ प्रेशर अँड वॉल्यूम इज ऑलवेज कॉन्स्टंट. चल का, ह्याच्यावर पी व्ही इज इक्वल टू के. लक्षात आलं, हा बॉयस लॉचं हे आपलं एक्सप्रेशन आहे. आता दुसरं, ह्या बॉयस लॉमध्ये आपण काय सांगतोय बघा, लक्षात घ्या. नेक्स्ट आपण ह्याच्यामध्ये ह्या बॉयल्स लॉचं आपण ग्राफिकल रिप्रेझेंटेशन करणार आहे आपण. ओके, ग्राफिकल रिप्रेझेंटेशन. आपण जर ग्राफ प्लॉट केला, प्रेशर पी अगेन्स्ट वॉल्यूम. ओके, असा जर आपण ग्राफ प्लॉट केला वॉल्यूम पी, चलो प्रेशर पी अगेन्स्ट वॉल्यूम पी असा जर आपण ग्राफ प्लॉट केला तर ग्राफचं नेचर लक्षात घ्या, असं पॅराबोलिक येत असतं. चल का, ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर पॅराबॉलिक. प्रेशर इकडे असं वाढते ना, वॉल्यूम ह्या साईडला. प्रेशर वाढलं, चल का, इथं सुरुवातीला प्रेशर कसं आहे, प्रेशर इथं जास्त आहे ना, प्रेशर जास्त आहे तेव्हा वॉल्यूम कसं आहे, कमी आहे की नाही. जेवढं प्रेशर जास्त असणार आहे तेवढं वॉल्यूम कमी होते ना. प्रेशर वाढले की वॉल्यूम कमी कमी होते ना. चल का, म्हणजे ग्राफचं नेचर पॅराबॉलिक नव्हतं. इथं टेम्परेचर समजा T1 असेल, की एखादं टेम्परेचर आपण 3 वेगळे ग्राफ घेऊया ना. ओके, आता इथं आपण ह्या दुसऱ्या टेम्परेचरला T2, ओके, कुठल्याही टेम्परेचरला तुम्ही बघायचं आहे, परंतु टेम्परेचर एकदा घेतलेलं ते कॉन्स्टंट ठेवायचं आहे. समजा तुम्ही T1 25 डिग्री सेल्सिअस घेतला असेल, त्या टेम्परेचरला सुद्धा प्रेशर अगेन्स्ट वॉल्यूम हा ग्राफ आपला पॅराबोलिकच निघणार आहे. समजा T2 घेतला, दुसरं टेम्परेचर घेतलं समजा 35 डिग्री सेल्सिअस, त्या टेम्परेचरला सुद्धा ग्राफचं नेचर थोडंसं वरती जाईल, परंतु ते पॅराबोलिकच असेल. चल का, परत T3 घेतला, 50 डिग्री सेल्सिअस घेतला, ग्राफचं नेचर वरती जाईल, परंतु नेचर ऑफ ग्राफ हे पॅराबोलिकच असणार आहे. चल का, नेचर ऑफ ग्राफ इज पॅराबोलिक. चल का, पॅराबोलिक कर्व आपल्याला मिळणार लक्षात घ्या. हे तुम्हाला सीटला विचारलं जातं, सीटला नीटला. ओके, प्रेशर अगेन्स्ट वॉल्यूम ह्या ग्राफचं नेचर कसं असतं, पॅराबोलिक असतं. चल का, हे लक्षात ठेवायचं. ओके, आता ह्यामध्ये प्रेशर अगेन्स्ट वॉल्यूम हा जो ग्राफ काढणार आहे त्यावेळी आपला आयसोथर्म मिळणार लक्षात घ्या. इथं आयसोथर्म मिळतं. हे जे पॅराबोलिक नेचर आपल्याला मिळणार आहे त्या पॅराबोलिक नेचरला आपण आयसोथर्म असं म्हणतो. चला, पॅराबोलिक नेचरला आपण काय म्हणणार आहे, आयसोथर्म. आयसो म्हणजे सेम किंवा कॉन्स्टंट आणि थर्ममध्ये टेम्परेचर. चल का, सेम टेम्परेचर किंवा कॉन्स्टंट टेम्परेचर. चल का, कॉन्स्टंट टेम्परेचर आयसोथर्म मिळतं लक्षात घ्या. टेम्परेचर कॉन्स्टंट असताना पॅराबोलिक कर्व मिळतो आपल्याला. ओके ओके, लक्षात आलं. ही प्रेशर अगेन्स्ट वॉल्यूम ग्राफचं नेचर कसं, पॅराबोलिक. ओके, लक्षात ठेवायचं. त्यानंतर दुसरा आपण ग्राफ प्लॉट केला, प्रेशर अगेन्स्ट बॉयस लॉसाठी. बॉयस लॉ प्रेशर आणि वॉल्यूममधलं रिलेशन सांगतोय. प्रेशर अगेन्स्ट 1/v हा जर ग्राफ प्लॉट केला आपण, प्रेशर अगेन्स्ट 1/v हा जर ग्राफ प्लॉट केला तर ह्या ग्राफचं जे नेचर आपलं येत असतं, स्ट्रेट लाईन पासिंग थ्रू ओरिजिन. चल का, स्ट्रेट लाईन पासिंग थ्रू ओरिजिन असं आपल्याला ग्राफचं नेचर मिळतं. ओके, असं स्ट्रेट लाईन
पासिंग थ्रू ओरिजिन, हे ओरिजिन लक्षात घ्या. 1/v घेतला आहे आपण, लक्षात दे का. स्ट्रेट लाईन पासिंग थ्रू ओरिजिन, तर इथं T1 असेल, T2 असेल, त्यानंतर आपला इथं काय असणार आहे T3 असेल. लक्षात का. कुठलाही टेम्परेचर घ्या तुम्ही, टेम्परेचर जरी चेंज केलं, T1 टेम्परेचर वेगळा असेल, T2 वेगळा असेल, T3 वेगळा असेल, कुठल्याही टेम्परेचरला तुम्ही प्रेशर अगेन्स्ट 1/v असा जर ग्राफ प्लॉट केला तर ग्राफचं नेचर आपला स्ट्रेट लाईन मिळतं पासिंग थ्रू ओरिजिन. चल का. नेचर ऑफ ग्राफ इज स्ट्रेट लाईन पासिंग थ्रू ओरिजिन. चल का. नेचर ऑफ ग्राफ इज स्ट्रेट लाईन पासिंग थ्रू ओरिजिन. लक्षात येते ना. ओके, अशा पद्धतीने मिळणार. आणि त्यानंतर दुसरा आपण इथे ग्राफ प्लॉट केला. आपल्या इथं काय आलं आहे, प्रोडक्ट ऑफ प्रेशर अँड व्हॉल्यूम इज ऑलवेज कॉन्स्टंट ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर. चल का. पी बी अगेन्स्ट प्रोडक्ट ऑफ प्रेशर अगेन्स्ट प्रेशर, पी बी अगेन्स्ट पी, हा जरी तुम्ही ग्राफ प्लॉट केला तर हा ग्राफ कसा दाखवतो बघा, पॅरलल टू प्रेशर ॲक्सिस. चला, ग्राफचं नेचर पॅरलल टू प्रेशर ॲक्सिस निघतं. इथं टेम्परेचर T1 असेल, इथं T2 असेल आणि इथं T3 असेल. चल का. कुठल्याही टेम्परेचरला तुम्ही घ्या, वेगवेगळ्या टेम्परेचरला T1, T2, T3, ग्राफचं नेचर कसं निघणार आहे, प्रेशर इकडं आहे ना आपलं, ह्या प्रेशर ॲक्सिसला ग्राफचं नेचर कसं निघणार आहे, पॅरलल निघणार असं. चल का. पॅरलल स्ट्रेट लाईन, नेचर ऑफ ग्राफ इज पॅरलल टू प्रेशर ॲक्सिस. स्ट्रेट लाईन पॅरलल टू प्रेशर ॲक्सिस. लक्षात का. हे ग्राफचं नेचर आहे. स्ट्रेट लाईन पॅरलल टू प्रेशर ॲक्सिस. चल का. ओके. नेचर ऑफ ग्राफ इज स्ट्रेट लाईन पॅरलल टू प्रेशर ॲक्सिस. हे लक्षात ठेवायचं आहे. तिन्ही ग्राफचं नेचर, प्रेशर अगेन्स्ट व्हॉल्यूम पॅराबोलिक, पी अगेन्स्ट 1/v, स्ट्रेट लाईन पासिंग थ्रू ओरिजिन, पी बी अगेन्स्ट पी, स्ट्रेट लाईन पॅरलल टू प्रेशर ॲक्सिस. लक्षात. अंडरस्टँड की अशा पद्धतीने ही ग्राफिकल रिप्रेझेंटेशन आहे कुणासाठी, बॉयल्स लॉसाठी. आता ह्यानंतर ह्याच बॉयल्स लॉसाठी आपण प्रेशर आणि डेन्सिटीचं रिलेशन आपण सांगणार आहे. हल का. प्रेशर आणि डेन्सिटीचं रिलेशन. ओके. हे कसं असणार आहे बघा, प्रेशर आणि डेन्सिटी रिलेशन. तर प्रेशर आणि डेन्सिटीचं रिलेशन कसं आहे बघा ह्यासाठी, लक्षात घ्या. आता ऑलरेडी आपल्याला माहीत आहे, प्रोडक्ट ऑफ प्रेशर अँड व्हॉल्यूम इज ऑलवेज कॉन्स्टंट ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर. ओके. चला मग ही कसं येणार बघा यामध्ये. आता डेन्सिटी रिलेशन आपण घेणार आहे, रिलेशन बिटवीन डेन्सिटी D अँड प्रेशर P. ओके. डेन्सिटी आणि प्रेशरमधलं रिलेशन आपण आता स्टडी करणार आहे. आता ऑलरेडी आपल्याला माहिती आहे PV इज इक्वल टू K. चल का. हा PV इज इक्वल टू K असणार आहे. लक्षात येते. मग आता दुसरं लक्षात घ्या, PV इज इक्वल टू K. मग हे कसं असणार बघा, PV इज इक्वल टू K. आता व्हॉल्यूम आहे ना, P म्हणजे प्रेशर आहे, P व्हॉल्यूम आहे. आपल्याला माहीत आहे, आपण रिलेशनच सांगतोय. काय रिलेशन सांगतोय, फॉर फिक्स्ड मास ऑफ ए गॅस, गॅसचं मास फिक्स असताना आणि टेम्परेचर कॉन्स्टंट असताना प्रेशर ऑफ ए गॅस इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू व्हॉल्यूम आहे. म्हणजे लक्षात घ्या. आता डेन्सिटी काढणार आहे, डेन्सिटी काढण्याचा फॉर्म्युला कुठला आहे रे, डेन्सिटी D इज इक्वल टू काय असते आपली, मास अपॉन व्हॉल्यूम ना. डेन्सिटी D मास अपॉन व्हॉल्यूम m/v ना. मग तुम्हाला व्हॉल्यूम काढायचं असेल तर काय ना, व्हॉल्यूम इज इक्वल टू काय येणार आहे, m/d ना. हा डेन्सिटी इथं जाईल, व्हॉल्यूम इकडे येईल ना. व्हॉल्यूम इज इक्वल टू मास अपॉन डेन्सिटी. ही व्हॅल्यू तुम्ही इथं पुटअप करा ना. चल का. ही व्हॅल्यू इथं पुटअप करा. काय येणार, P काय येणार सांगा, P इंटू m/d इज इक्वल टू काय येणार आहे, K. चल का. इज इक्वल टू K आला. लक्षात दे. आता मग परत मी काय करतोय लक्षात घ्या, ह्यामध्ये हा P इंटू m/d इज इक्वल टू K आहे. म्हणजे आता हेच आपण कसं करतो बघा, P/d. चल का. P इंटू m डिवाइड बाय d आहे ना आपल्या इथं, लक्षात घ्या. आणि हा m इकडे डिवाइड झाला K/m. m इकडे गेल्यावर डिवाइड झाला ना K ला. आता मग तर तुम्ही मला सांगायचं m म्हणजे काय, मास ऑफ ए गॅस आहे.
गॅसचं मास कसं असतं, फिक्स असतं, कॉन्स्टंट असतं. आणि के म्हणजे काय, के म्हणजे काय आपला कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी, म्हणजे के बाय एम ही दोन्ही काय आलं, कॉन्स्टंट आले की नाही. चल का के बाय एम ही कॉन्स्टंट आलं, ह्याला आपण काय म्हणूया, के डॅश असं म्हणूया. चल का के डॅश, ती व्हॅल्यू आपण इथं टाका. काय आलं, पी बाय टी इज इक्वल टू के डॅश. हा डी इकडे गेला, पी इज इक्वल टू काय येणार, के डॅश इंटू डी. बरोबर आहे ना. हा कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी काढला, पी डायरेक्टली प्रोपोर्शनल टू डी होईल. हा के डॅश हा कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी काढला ना, प्रेशर डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय येणार आहे, डेन्सिटी. चल का, म्हणजे आपण रिलेशन आणखी काय सांगू शकतो, ओके काय सांगू शकतो, ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर प्रेशर ऑफ ए गॅस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू डेन्सिटी. म्हणजे डेन्सिटी वाढली की प्रेशर पण वाढणार, किंवा प्रेशर वाढलं तर डेन्सिटी वाढणार. चल का, ओके हे लक्षात ठेवायचं आहे की 3 स्टेटमेंट आपली झाली, लक्षात घ्या. बायस लॉची कुठली, फॉर फिक्स्ड मास ऑफ ए गॅस अँड ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर प्रेशर ऑफ गॅस इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू व्हॉल्यूम आहे. आणि दुसरं काय आपलं, ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर प्रोडक्ट ऑफ प्रेशर अँड व्हॉल्यूम इज ऑलवेज कॉन्स्टंट. आणि त्यानंतर नेक्स्ट आपलं इथं काय सांगितलं आपण, ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर काय आपलं, ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर, ओके टेम्परेचर कॉन्स्टंट असताना, ओके ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर प्रेशर ऑफ ए गॅस, पी ऑफ ए गॅस, प्रेशर ऑफ गॅस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू ओके डायरेक्टली प्रोपोर्शनल टू डेन्सिटी. ओके हे 3 आपले लक्षात घ्या. क्लिअर झाले सगळ्यांना इथं, ओके क्लिअर आहे ना. ओके बायस लॉ, ओके क्लिअर आहे, ओके अंडरस्टँड. आता ह्याच्यानंतर पुढचा जो आहे तो आपला चार्ल्स लॉ आहे, लक्षात घ्या. चार्ल्स लॉ, ओके बायस लॉ प्रेशर व्हॉल्यूममधलं रिलेशन सांगतो. आणि नेक्स्ट आहे तो चार्ल्स लॉ. सेकंड गॅस लॉ आहे तो आपला चार्ल्स लॉ. ओके हा जो चार्ल्स लॉ आहे तो चार्ल्स लॉ लक्षात घ्या. कशामधलं रिलेशन होतं बघा, पहिला बायस लॉ प्रेशर व्हॉल्यूम आणि चार्ल्स लॉ व्हॉल्यूम टेम्परेचर. चल का व्हॉल्यूम आणि टेम्परेचरमधलं रिलेशन सांगत असतो, पी आणि टी मधलं. चल का, मग टेम्परेचर वाढले की व्हॉल्यूम कसं होतं, जनरल सांगा. टेम्परेचर वाढले की गॅसचं व्हॉल्यूम, टेम्परेचर वाढले की कायनेटिक एनर्जी वाढली, कायनेटिक एनर्जी वाढली की गॅस मॉलिक्युल्स एकमेकापासून लांब जाणार, त्यामुळे व्हॉल्यूम वाढणार ना. बरोबर आहे ना. ओके मग इथं काय सांगणार बघा, ॲट कॉन्स्टंट प्रेशर, इथे प्रेशर कॉन्स्टंट असणार, लक्षात घ्या. ॲट कॉन्स्टंट प्रेशर, प्रेशर कॉन्स्टंट ठेवलं पाहिजे ना, तरच व्हॉल्यूम वाढणं कमी जास्त होणार आहे. प्रेशर आपण जर तिथं इन्क्रीज केलं तर व्हॉल्यूम कमी होईल ना. प्रेशर कॉन्स्टंट ठेवून आपण चेक करायचं आहे व्हॉल्यूम आणि टेम्परेचरमध्ये रिलेशन. ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर, ओके ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर अँड फिक्स्ड मास ऑफ ए गॅस, फिक्स्ड मास ऑफ ए गॅस, ओके फिक्स्ड मास ऑफ ए गॅस व्हॉल्यूम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू volume is directly proportional to temperature. Okay, volume directly proportional to temperature लक्षात घ्या. P directly proportional to temperature. Okay, P is equal to K into T. K constant of proportionality. लक्षात ना. की अशा पद्धतीने ही चार्ल्स लॉ आहे. आता चार्ल्स लॉमध्ये जसं टेम्परेचर वाढणार आहे त्याच प्रोपोर्शनमध्ये व्हॉल्यूम सुद्धा वाढत असतं. ते कितीनं वाढत असतं व्हॉल्यूम, ओके ते आपण आता नेक्स्ट लेक्चरला घेऊ. याच्यामध्ये ह्याचं टोटल डेरिवेशन आहे ते आपण आता चार्ल्स लॉचं नेक्स्ट लेक्चरला कम्प्लीट करूया. ओके इथंपर्यंत समजले ना. ओके थँक्यू.